सर्वांना नमस्कार. मी स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक सीपीआर पुणे आणि एमपीए नाशिककडून मी आज सर्वांचे स्वागत करते. आजचा आपला वेबिनारचा विषय आहे डार्क वेब आणि आजचे आपले व्यक्ती आहेत डॉक्टर संजय तुंगार सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीसीएमसी पुणे. सरांचा मी अल्प परिचय देते. सरांचं सर BAMS आहेत फ्रॉम गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड इन 1967. सरांचं मेडिकल ऑफिसर्स ॲट रोहा डिस्ट्रिक्ट रायगड, contribution in composing of cybercrime investigation manual for police officers, guest lecture on cybercrime investigation, types of cybercrime, search and seizures IT Act, trainer for educational intelligence, represent Maharashtra state in all India police duty meet, contribution as a judge in Maharashtra police duty meet, contribution as a coach in Maharashtra team in all India police duty meet, gender, child and person protection officer UN mission, as experienced team leader to lead a large team of international police officer in UN mission, report officer field integrate ऑपरेशन सेंटर साउथ सुदान इन UN मिशन. सरांना मेडल प्राप्त आहेत आंतरिक सुरक्षा सेवा पदक, 15th एनिव्हर्सरी ऑफ इंडिपेंडन्स मेडल, विशेष सेवा पदक, विदेश सेवा पदक, UN मिशन, द युनायटेड नेशन मिशन इन साउथ सुदान. सरांचा ट्रेनिंग मोठा अभ्यास आहे आणि भरपूर ठिकाणी त्यांनी आपले लेक्चर सुद्धा दिलेले आहेत. मी जास्त वेळ न घेतो कारण विषय खूप मोठा आहे, तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजचं लेक्चर सुरू करावे. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्या आजच्या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी सांगताना, हा विषय जो आहे हा भविष्यातला विषय आहे किंवा आताचे आपले जे चॅलेंजेस आहेत ते आउटडेटेड कसे झालेले आहेत. आता आपल्याला नवीन काळामध्ये पोलिसांना काय करावं लागणार आहे, काय शिकावं लागणार आहे, त्या दृष्टीने हा वेबिनार मी तयार केलेला आहे, PPT तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत पोलीस ऑफिसरच्या, अशी माझी इच्छा आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला जर कन्सेप्ट माहित नसतील तर आपले प्रश्न चुकतात किंवा आपल्या डोक्यामध्ये विचार करताना चुकीचे प्रश्न येतात. तर किमान ह्या वेबिनारच्या नंतर आपल्याला सरफेस वेब म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये आपण आरोपींची कशी ओळख निर्माण करतो, डार्क वेब म्हणजे काय आहे, डार्क वेब म्हणजे काय आहे, याची तोंड ओळख झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पुढे चॅलेंजेस त्याच्यातले काय आहेत हे आपल्याला शिकता येईल. तर ह्या इंट्रोडक्शन आहे आणि ही पहिला प्रयत्न आहे की सगळ्या पोलीस ऑफिसर्सला पोलिसांच्या दृष्टीने पोलिसांच्या भाषेमध्ये ही टेक्निकल टर्म समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मी प्रेझेंटेशन खूप मोठं तयार केलेलं आहे, 99 पेजेसचं आहे. तितकं काही कम्प्लीट होणार नाही आणि तेवढी गरजही नाहीये, पण त्याच्यात हे प्रेझेंटेशन जेव्हा तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्ही स्वतः सुद्धा त्याच्यातल्या वेब आणि डार्क वेब मधल्या वेबसाईट्स आहेत किंवा त्याच्यातल्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी काय बघायला पाहिजे या दृष्टीने ते प्रेझेंटेशन तयार केलेले आहे. प्रेझेंटेशन जरी 99 पेजेसचं किंवा स्लाइडचं असलं तरी ते घाबरून जाण्यासारखं काही नाही. मी ते थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करू. पोलीस आणि डार्कनेट. आपण पुढच्या 1 तासामध्ये काय शिकणार आहोत, याच्यामध्ये चोर आणि पोलीस यांचा खेळ काय असतो, म्हणजे चॅलेंज काय असतं हे पहिले समजून घेऊ. त्याच्यानंतर नेमका डार्कनेट मध्ये काय गेम आहे, काय खेळ आहे, चोर काय करणार आहे आणि पोलीस काय करायचं आहे, आपला त्या डार्कनेटशी संबंध काय आहे, आपल्याला त्या ठिकाणी का जावं लागतं किंवा काय चॅलेंजेस आपल्याला दिलेले आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची ओळख कशी उघड होते हे पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर डीप नेट मध्ये आणि डार्क नेट मध्ये नेमका काय फरक आहे आणि तिथे काय कशी ओळख वापरणाऱ्याची युजर्सची ओळख कशी लपत असते ती हे समजून घेणार आहोत. ह्या काही बेसिक गोष्टी आहेत की ह्या कळाल्या की मग तुम्हाला डार्कनेट, डीप वेबचं किंवा डार्कनेटचं एक जी अनामिक भीती आहे किंवा आपल्याला काही माहिती नाही असं वाटतं तर ती भीती संपेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये यूज टू व्हाल. तुम्ही ते वापरायला सुरू कराल आणि त्याच्यामधले चॅलेंजेस स्वीकारायला सुरू कराल.
कारण हा सगळा गेम जो आहे हा कोण किती अपडेट राहणार असा खेळ आहे. ह्याच्यानंतर आपण कॉम्प्युटर नेटवर्क काय आहे, इंटरनेट काय आहे, डीप नेट आणि डार्क नेट याची तोंड ओळख करणार आहोत. त्याच्यानंतर डार्क नेट सुरू करण्यापूर्वी आपण काय काळजी घेतली पाहिजे, जसं आपण एखादे रेड करायला जाताना किंवा तपास करायला जाताना टू डू लिस्ट करतो, त्याची पूर्वतयारी करतो, तशी डार्कनेट मध्ये पोलिसांनी एंट्री करण्याच्या अगोदर काय काय काळजी घेतली पाहिजे, काय पूर्वतयारी केली पाहिजे हे थोडक्यात सांगतो. आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम स्लाइड जे आहेत त्या गुन्हेगार काय काय वापर करतात आणि या डार्कनेट मध्ये आपल्याला पोलिसांना काय काय माहिती मिळते याच्यावरच्या सगळ्या स्लाइड्स आहेत, वेबसाईट्स आहेत, ते त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि शेवटचा जो भाग आहे तो डार्कनेटचा तपास कसा करावा, हा भाग थोडासा किचकट वाटू शकतो नवीन ऐकणाऱ्यांसाठी, परंतु तो मी सोपा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तोही फार डिटेल्स ह्या वेळेला सांगणार नाही. ओके, आपण आता पुढे जाऊयात. त्याच्यात चोर पोलीस खेळ काय आहे, म्हणजे चॅलेंज काय आहे. आपल्या पोलीस म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा प्रत्येक ब्रँच मध्ये वेगळं वेगळं काम असतं आपलं. जे सायबर क्राईम मध्ये काम करणारा ऑफिसर दरोडा पथकामध्ये वेगळं काम करतो, तो एटीएस मध्ये वेगळं काम करतो, महिला सेल मध्ये काम करत असेल तो वेगळं करतो, पोलीस स्टेशनला असताना आपली वेगळी भूमिका असते, बंदोबस्तात असताना वेगळी भूमिका असते. तर पोलीस आणि समोरची पार्टी यांच्यासोबत चोर म्हणू शकतो आपण किंवा गुन्हेगार म्हणू शकतो. गुन्हेगार आणि पोलीस यांचा खेळ जो आहे हा प्रत्येक ब्रँच मधला वेगळा खेळ आहे. आणि त्याच्यासोबत आता हा वेगळा खेळ कसा आहे ते खाली सांगितलंय बघा. जसं चेन स्नॅचिंगची केस झाली तर त्या वेळेला चॅलेंज काय आहे, काय गेम आहे, तर कोण जोरात पळता ही स्पर्धा आहे. जर चोर जोरात पळू शकला तर तो चेन घेऊन पळून जाणार, पोलीस त्याला पकडू शकले तर पोलीस जिंकले. तर खेळ काय आहे त्या ठिकाणी, तर कोण जोरात पळतं हा खेळ आहे. ट्रॅफिक पोलिसांचा खेळ काय आहे, तर सिग्नल तोडून पळणारे आणि सिग्नल तोडून पकडणारे, म्हणजे कायद्याचं पालन करणारे, नियम तोडणारे त्यांच्याकडून कायद्याचं पालन करून घेणे. तर गुन्हेगार जे आहेत हे सिग्नल तोडणारे आहेत किंवा ते कायदा न पाळणारे आहेत, त्याच्या वेळेला ट्रॅफिक पोलीस त्यांच्याकडून तर करून घेणार आहे. गुंडा स्क्वॉड किंवा संघटित गुन्हेगारीमध्ये जर विचार केला तर कोणाची दहशत जास्त आहे, म्हणजे जे मोका लावलेले किंवा पहिले संघटित गुन्हेगार आहे यांचं बलस्थान काय असतं की लोकांना त्यांनी घाबरवलं तर ते जिंकले, आणि आपण जर त्याची दहशत कमी केली तर पोलीस जिंकले. म्हणून आपण असे गुन्हेगारांना बऱ्याचदा रस्त्यावरून फिरवलं जातं किंवा त्यांची दहशत कमी झाली पाहिजे लोकांमधली असा प्रयत्न केला जातो. म्हणजे त्या तपासामध्ये किंवा त्या युनिटचं चॅलेंज काय आहे, गेम काय आहे, तर गुन्हेगार आपली दहशत वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि पोलीस त्याची दहशत कमी करण्याचा प्रयत्न करणार. तसं एटीएस मध्ये जर विचार केला तर गुन्हेगार दहशतवादी हे बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करणार आणि पोलीस तो रोखण्याचा प्रयत्न करणार. आर्थिक गुन्ह्यामध्ये काय चॅलेंज असतं, तर कोण जास्त कायदेशीर प्रक्रिया वापर करू शकतं, म्हणजे बेल, अँटिसिपेटरी बेल आहे, कॉग्निजेबल, नॉन कॉग्निजेबल, असे प्रकार करून आम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही, गुन्हा तर करायचा आहे पण कागदोपत्री कुठे अडकणार नाही असं आरोपी प्रयत्न करत असतात. आणि आपण जर त्यांना कागदोपत्री अडकवण्यामध्ये यशस्वी झालो, त्यांची चुका जर आपण ऑन रेकॉर्ड आणू शकलो तर पोलीस यशस्वी झाले. म्हणजे त्या ठिकाणचा गेम हा एटीएसच्या गेम पेक्षा वेगळा आहे. सायबर क्राईम मध्ये कोण नवीन तंत्रज्ञान चांगलं वापरतो हे चॅलेंज असतं, की अनेक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत, वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत, त्याचा आरोपी चांगला वापर करतोय का पोलीस चांगला वापर. तर असा प्रत्येक ब्रँच मधला खेळ जो आहे चोर पोलीस हा वेगळा वेगळा असतो. तसंच आपल्या प्रत्येक केस मधला खेळ वेगळा असतो. म्हणजे केस कोणती आहे, बॉडी ऑफेन्स आहे का, प्रॉपर्टी ऑफेन्स आहे का, चलनी नोटाचा आहे, सायबर क्राईम आहे, तर त्या प्रत्येक केस जी असते ती वेगळी असते. फेसबुकवर अपलोड केलेला फोटो काढणं हे चॅलेंज ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या चॅलेंज पेक्षा वेगळं आहे. असं प्रत्येक खेळ, प्रत्येक गेम मधला जो चॅलेंज आहे, हे खेळ जो आहे हा वेगळा असतो आणि तपासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तो बदलत असतो. म्हणजे पहिल्यांदा अनोळखी डेड बॉडी आली तर पहिलं चॅलेंज असतं त्याची, त्या बॉडीची ओळख पटवणं.
ती एकदा पटवल्यानंतर मग तो मर्डर आहे का सुसाईड आहे ते बघणं, ते एकदा मर्डर आहे निश्चित झाल्यानंतर मग तो कोणी केला ते बघणं. म्हणजे प्रत्येक स्टेजला ती चॅलेंज जी आहे, खेळ जो आहे हा बदलत जातो. तर नेमका आता ह्या केसमध्ये, डार्कनेटच्या केसमध्ये काय खेळ आहे हे एकदा समजून घेतलं की पोलिसांची काय भूमिका आहे हे आपल्याला कळेल. आता डार्कनेटमध्ये खेळ काय आहे तर मी एका वाक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की गुन्हेगार जे आहेत, चोर आहेत, हे ओळख लपवण्यात यशस्वी होतो की पोलीस त्याला ओळखण्यात यशस्वी होतो, हा सगळा गेम आहे. म्हणजे आत्ताचं जे इंटरनेट आहे त्याच्यामध्ये पोलिसांना गुन्हेगाराला ओळखण्यासाठी खूप उपलब्ध साधनं आहेत. जसं IP ऍड्रेस आहे किंवा वेबसाईटवर आहे, त्याच्या माध्यमातून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचतात. परंतु त्याच्यावर तोडगा म्हणून किंवा त्याच्यावर गुन्हेगारांनी अशी शक्कल शोधून काढली की अच्छा तुम्ही आमचे IP वापरता का, IP वरून आमच्यापर्यंत पोहोचता का, आम्ही ते चॅलेंज तुम्हाला अवॉइड करून दाखवतो, आम्ही आमचा IP तुम्हाला दिसू देणार नाही. जर पोलीस म्हणत असतील अच्छा तुमच्या वेबसाईटचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार, हे पोलिसांना कळायला लागलं तर गुन्हेगारांनी लगेच ते चॅलेंज बदलून टाकलं की आम्ही वेबसाईट रजिस्टरच करणार नाही. पुढचा मुद्दा होता की आपण आरोपींपर्यंत पोहोचण्याकरता त्यांचं होस्टिंग सर्व्हिसेस असतात, म्हणजे वेबसाईट कुठेतरी त्यांना ठेवावी लागते, त्याच्यावरून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचत होते का. मग गुन्हेगारांनी तो बदलला की आम्ही एका ठिकाणी होस्टिंग करणारच नाही, आम्ही डिस्ट्रीब्युटेड होस्टिंग करू, पोलिसांना कळणार नाही की ऍक्च्युली होस्टिंग कुठे आहे. तर हा डार्क नेटचा जो खेळ आहे, हा खेळ बेसिकली चोर गुन्हेगार हे आपली ओळख लपवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि पोलीस ही त्याला ओळखण्यासाठी प्रयत्न करतायत, त्याची रिअल आयडेंटिटी शोधण्याचा प्रयत्न करतायत. हा गेम एकदा तुमच्या लक्षात आला की ह्याच्यात चॅलेंज काय हे एकदा कळालं की मग आपल्याला लॉजिकल विचार करणं शक्य होतं. नाहीतर बऱ्याच वेळेला काही, आता माझा अनुभव आहे पोलीस ऑफिसरचे काही जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काही जण विचारतात आम्ही आमच्या बँक अकाउंट क्रेडिट कार्डचा वापर करून डार्कनेटवर काही खरेदी विक्री करावी का, आम्ही आमचा मोबाईल नंबर वापरावा का, आम्ही आमचं खरा ईमेल ID वापरून डार्कनेटवर काम करू का. अरे बाबा, याच्यात जर तुला खरा तुझी आयडेंटिटी वापरायची असेल तर डार्कनेटवर येतो कशाला, हे त्याचं उत्तर आहे. की डार्कनेटवर यायचं असेल तुम्हाला तर गेम काय आहे हे कळायला पाहिजे ना, की डार्कनेटवर तुम्ही का जातात, तर तुमची ओळख लपावी म्हणून तुम्ही डार्कनेटवर जाता. तर त्या ठिकाणी सगळे प्रयत्न काय केले जाणार आहेत. आता डार्कनेटवर जीमेल का वापरले जात नाही, याहू का वापरले जात नाही, कारण त्याच्यामध्ये तुमची ओळख ओपन होते म्हणून त्यांनी वेगळा ईमेल ID तयार केला, म्हणून त्यांनी त्याचं टेक्नॉलॉजी वेगळी केली. डार्कनेटमध्ये बिटकॉइन का वापरलं जातं, आपलं बँक अकाउंट का नाही वापरलं जात, कारण आपलं बँक अकाउंट वापरलं, पैशाचं ट्रान्झॅक्शन झालं तर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकतात. म्हणून डार्कनेटवर आरोपी बिटकॉइन वापरतात. मग त्याच्या बिटकॉइन मध्ये ओळख कशी लपते आणि पोलिसांनी ती कशी शोधायची. डार्कनेटमध्ये वेबसाईट मध्ये आपल्या इंटरनेटमध्ये कशी आपण वेबसाईटच्या आधारावर आरोपीपर्यंत पोहोचतो हे एकदा कळालं की मग आरोपी डार्कनेट निर्मिती करताना काय काळजी घेतली किंवा काय चॅलेंज दिलं की ज्याच्यामुळे आपल्याला पोलीस आरोपीपर्यंत पोहोचणार नाही, हे अवघड होत जाईल. त्याच्या पुढे आपण जे बघणार आहोत तो आता एकदा आपल्याला गेम कळाला की ह्याच्यामध्ये गुन्हेगार हा आपली ओळख लपवणार आहे आणि पोलीसही त्याची ओळख शोधून काढणार आहे, हा खरा गेम आहे. आता त्याच्यात इंटरनेट वापरणाऱ्यांची ओळख कशी उघड होते. आता सध्या आपण सगळेजण मोबाईल वरून आरोपीपर्यंत पोहोचतो आहोत किंवा वेबसाईट वरून आरोपीपर्यंत पोहोचतो आहोत. ह्या सगळ्या पद्धती आउटडेटेड होत चाललेल्या आहेत. आउटडेटेड म्हणजे त्या कायमच्या बंद होतील असं नाही, पण जे कच्चे गुन्हेगार आहेत, प्राथमिक अवस्थेतले गुन्हेगार आहेत, ते सगळे ते वापरत राहतील. त्याच्या पुढचे जे गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार आहेत, हे मात्र आता मोबाईल आणि ईमेल्स, वेबसाईट हे वापरणार नाही, तर त्याच्या पुढचं काहीतरी वेगळ्या गोष्टी वापरणार आहे. तर त्या काय आहेत आणि त्याच्यात आपण काय आरोपी शोधायचा, कसा शोधायचा, हे थोडं आपण डिस्कस करणार आहोत. तर
आता जे सीडीआर किंवा लोकेशन घेऊन आरोपी शोधणं ही सगळी कामं मला वाटतं हेड कॉन्स्टेबल आणि पोलीस नायक यांच्याकडे सुपूर्द केली पाहिजे. ह्या गोष्टीवरून आरोपीपर्यंत शोधणं हे काही फार मोठं चॅलेंज राहिलेलं नाही. आता पुढचं जे चॅलेंज आहे की आरोपीने मोबाईलच वापरला नाही, त्याने नेहमीची वेबसाईट वापरली नाही, त्याने आता इंटरनेट कॉलिंग सुरू केलं, जसं व्हॉट्सअप कॉलिंग आहे, व्हीओआयपी आहे, त्याने व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरले किंवा त्यांनी प्रॉक्सी आयपी वापरले, त्याने डार्कनेटचे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे, इन्क्रिप्शन्स आहेत किंवा पासवर्ड्स आहेत, स्पेशल टूल्स आहेत, यांचा वापर करून जर कम्युनिकेशन करत असेल, तेव्हा तो बिटकॉइन वापर करून जर रॅन्समवेअर करत मागत असेल किंवा अटॅक करत असेल, तर पोलिसांनी काय उत्तर द्यायला पाहिजे याच्यावर पोलीस ऑफिसर्सने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर आता दुर्दैव असं आहे की आता पोलीस ऑफिसर म्हणून आपण एक संघटन म्हणून आता कुठे आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी कळायला लागल्यात, म्हणजे आयपी वरून आरोपीपर्यंत कसं पोहोचायचं हे आपल्याला ओळख, आपण ट्रेंड व्हायला लागलो तोपर्यंत ते आउटडेटेड होत आहे. आता जे इंटरनेट आहे किंवा कम्युनिकेशनचे माध्यम आहे याच्यामध्ये मुख्यतः 3 आहेत. आपण त्या समुद्रातल्या बर्फाला, आईसबर्गला म्हणतो की 1 वर असतो आणि 9 पाण्याखाली असतो. तर हा समुद्र कशाचा आहे? तर समुद्र हे आयडेंटिटीचा समुद्र आहे. इंटरनेट हे पाण्याच्या वर दिसणारं इंटरनेट, त्याला सरफेस नेट असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली वापरणाऱ्याची ओळख कशी रिव्हील होते किंवा वापरणाऱ्याची ओळख कशी उघड होते हे एकदा समजून घेऊ आणि त्याच्यानंतर डार्कनेट डीपनेट मध्ये ती कशी लपते हे समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मी त्याचा कसा कसा वापर केला जातो ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आता ही माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची स्लाइड आहे की इंटरनेट वापरण्याची ओळख कशी उघड होते हे एकदा समजून घ्या. कारण ही ओळख उघड होते म्हणून डीपनेट किंवा डार्कनेट सुरुवात झालेली आहे. डीपनेट आणि डार्कनेट मध्ये काय फरक आहे ते पण मी सांगतो, पण ह्या दोन्हीमध्ये ओळख लपवणं हे मुख्य उद्देश आहे. तर इंटरनेटवर कशी काय युजरची ओळख रिव्हील होते किंवा युजर कोण आहे, त्या स्क्रीनच्या मागे कोण बसला आहे, इंटरनेटच्या मागे वापर करणारा कोण आहे हे पोलिसांना कसं कळतं? तर त्याचे जे काही महत्वाचे शब्द आहेत ते आहेत आयपी ऍड्रेस. मला वाटतं आयपी ऍड्रेस आता परत परत सांगण्याची गरज नाही, आपल्या सगळ्या ऑफिसरला आयपी ऍड्रेस म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, माहिती आहे. तर इंटरनेटवर एखादा डिव्हाइस जोडलं जातं, त्याची जी युनिक नंबर असतो, युनिक आयडेंटिटी असते, त्याला आयपी ऍड्रेस म्हणतात. त्याच्यावरून आरोपीपर्यंत पोलीस पोहोचत असतात. त्याच्यानंतर असतं ब्राउझर. ब्राउझर म्हणजे तुम्ही ज्याच्यावर इंटरनेट बघता, वेबसाईट बघता, HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल फाईल ज्याच्यात ओपन होते त्याला ब्राउझर असं म्हणतात. त्याला क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी हे काही ब्राउझरची नाव आहेत यांचा वापर करून आपण वेबसाईट बघत असतो. तर त्याच्यानंतर ते जो शब्द आहे तो डीएनएस सर्व्हर आहे. डीएनएस सर्व्हर म्हणजे डोमेन नेम सर्व्हर, डीएनएस. डीएनएस काय आहे तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या सगळ्या वेबसाईट जे आहेत यांचे पोलीस किंवा व्यक्ती हे नावं लक्षात ठेवतात. आपला मानवी मेंदू जो आहे हे नावं लक्षात ठेवणार आहे, पण मशीन जे आहे त्यांना नावं लक्षात राहत नाही. ते सगळे आयपी ऍड्रेसवर एकमेकाच्या कनेक्शन मध्ये असतात, म्हणजे त्यांना नंबर लक्षात राहतात. तर आपल्याला मानवी मेंदूला नंबर लक्षात ठेवणं अवघड आहे, नावं लक्षात ठेवणं सोपं आहे. तर एखाद्या वेबसाईटचं नाव आणि त्याचा आयपी ऍड्रेस याची ज्या ठिकाणी जोड्या लावल्या जातात त्याला डीएनएस सर्व्हर म्हणतात. म्हणजे त्यावेळेला मी गुगलमध्ये जाऊन एखादी वेबसाईटचं नाव सर्च करतो, पुणे पोलीस असेल, मुंबई पोलीस असेल, पिंपरी चिंचवड पोलीस असेल, तर ही वेबसाईट, पोलिसांची वेबसाईट मला कुठल्या आयपीवर मिळेल? तर ज्यावेळेला मी ती गुगल सर्च करतो त्यावेळेला तो डेटा डीएनएस सर्व्हरकडे जातो आणि डीएनएस सर्व्हरला विचारलं जातं की ही वेबसाईट कोणत्या आयपी ऍड्रेसवर आहे. त्या ठिकाणी डीएनएस सर्व्हर ही रिक्वेस्ट पुढे पाठवतो.
आणि ह्या सर्व्हिसमुळे ही सर्व्हिस का शिकून घ्यायची, आपण का समजून घ्यायची, तर याचा वापर करून पोलीस ही वेबसाईट कोणाची आहे, कोणत्या आयपी ऍड्रेसवर होस्ट केलेली आहे हे शोधतात. म्हणून आपल्याला डीएनएस सर्व्हर जास्त इम्पॉर्टंट आहे. तसंच आयएसपी म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, जे लोक इंटरनेटची सुविधा देतात त्यांच्याकडे बरीचशी माहिती युजरची उपलब्ध असते. त्यांच्याकडून आपण माहिती घेऊन आरोपी पर्यंत पोहोचत असतो. जसं मोबाईल वापरणाऱ्याची माहिती मोबाईल कंपन्यांकडे असते, पोलीस त्या मोबाईल कंपन्याकडे जातात आणि मग सीडीआर, एसडीआर, डम डाटा, लोकेशन वगैरे वगैरे घेतात आणि मग पोलीस आरोपी पर्यंत पोहोचतात. तसं वेबसाईटच्या संदर्भात विचार केला तर 3 गोष्टी मी पुढच्या पॉइंटवर येणार आहे, पण त्याच्यातलं महत्वाचं म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हा एक महत्वाचा प्लेअर असतो ज्याच्याकडे युजर्सची खूप माहिती असते. आणि त्याच्यानंतर SSL एन्क्रिप्शन म्हणजे HTTPS सिक्युअर सॉकेट लेअर जे आहे SSL, या एन्क्रिप्शनचा वापर सुद्धा बऱ्याच वेळेला आपली डेटा कोणी मध्ये चोरू नये, मध्येच कोणीतरी तो कॅप्चर करावा आणि तो ओपन करून वाचावा असं घडू नये म्हणून तो डेटा इन्क्रिप्ट करून पाठवला जातो. A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत इन्क्रिप्शन केलं जातं. तर अशा काही फॅसिलिटीज आहेत ज्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण जे नेहमीच्या आजच्या दिवसामध्ये जे सरफेस नेट वापरतो त्याच्यामध्ये कसं आरोपी पर्यंत पोहोचतो किंवा त्या वेबसाईटवरून युजरची किंवा ती वेबसाईट तयार करणाऱ्याची कशी काय ओळख ओपन करता येते, तर त्याचे हे काही शब्द आहेत. एक वेब डिझाईन म्हणजे एखादी वेबसाईट तयार करायची असेल तर कोणाला तरी डिझाईन करावी लागते, कुठे फोटो असेल, कोणत्या रंगात असेल वगैरे. त्याच्यानंतर ते डोमेन नेम रजिस्ट्रेशन करावं लागतं, म्हणजे प्रत्येक वेबसाईटचं एक युनिक नाव असतं. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, तर त्या वेबसाईटचं नाव ICANN यांच्याकडे रजिस्टर करावं लागतं. इंटरनेट कॉर्पोरेट असाइन नेम अँड नंबर असं काहीतरी नाव आहे त्याचं, ICANN यांच्याकडे प्रत्येक वेबसाईट रजिस्टर करावी लागते. आणि ते रजिस्टर करताना काही गोष्टी नमूद कराव्या लागतात, त्याला काही फीज भरावी लागते, तुमचा ईमेल ID द्यावा लागतो, तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागतो, तुमचं बँक अकाउंट डिटेल द्यावे लागतात. तर ह्या माहितीचा आधार घेऊन पोलीस आरोपीपर्यंत पोहोचत असतात. त्याच्यानंतर सर्च इंजिन इंडेक्सिंग हे पण खूप महत्वाचं आहे की गुगल मध्ये किंवा ब्राउझरमध्ये सर्च इंजिन जे आहेत या ठिकाणी ती वेबसाईटचं इंडेक्सिंग केलं जातं. ही वेबसाईट कुठे होस्ट आहे, किती जणांनी बघितली, कोणी बघितल्या, त्या युजरचा डेटा काय आहे, त्याने कोणत्या ब्राउझरवर बघितली, कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमने बघितली, युजरच्या मोबाईल मधलं स्क्रीन वेगळं आहे, लॅपटॉपवर तो बघत असेल तर त्याचा डेटा वेगळा आहे. त्याच्यावरून ती इंडेक्सिंग म्हणजे ती वेबसाईट किती जणांनी बघितली, किती वेळा बघितली वगैरे हे सगळी माहिती गोळा केली जाते आणि त्याच्यावरून सुद्धा आरोपीपर्यंत पोहोचता येतं. तर आत्ताचे जे वेबसाईट्स आहेत ह्या स्टॅटिक डोमेन नेम असलेले आहेत, म्हणजे एकदा तुम्ही वेबसाईटचं नाव घेतलं की ते 1 वर्षापर्यंत दुसरं नाव त्याला मिळत नाही, ते नाव फिक्स झालेलं असतं. त्याचं पिरियड संपल्यानंतर मात्र ते ओपन होतं. जर तुम्ही रिन्यू नाही केलं तर ते लगेच दुसरा जण ते घेऊ शकतं. त्याशिवाय होस्टिंग सर्व्हिसेस जे आहेत म्हणजे ती वेबसाईट कुठेतरी तुम्हाला सेव्ह करून ठेवावी लागते, ती लोकांना ऑनलाईन दिसावी याच्याकरता 24 तास ते वेब सर्व्हर किंवा ते मशीन चालू ठेवावं लागतं. तर त्या होस्टिंग सर्व्हिसेस ज्या आहेत याचा वापर सुद्धा पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी करतात. आता ह्या गोष्टी तुम्हाला एकदा कळाल्या की सरफेस नेट मध्ये आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आरोपीची ओळख प्रस्थापित करण्याकरता पोलीस काय काय टेक्नॉलॉजी वापरतात, नेमक्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डीप नेट आणि डार्क नेट मध्ये आरोपींनी उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्याला अजून किचकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता डीप नेट आणि डार्क नेट याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तो सांगतो. डीप नेट याचा अर्थ तुमची फक्त ओळख लपवल्या जात नाही.
जाते. किंवा तुम्ही समजा आता त्या आईसबर्गचं चित्र डोळ्यासमोर आणलं तर सगळ्यात वर जे पाण्यावरचा भाग जो दिसतो आहे तो आहे सरफेस नेट. त्याच्यानंतर पाण्याखालचा जो बराचसा भाग आहे तो आहे डीप नेट. पण समजा एखाद्याने त्या समुद्राच्या तळाशी जाऊन भुयार केलंय किंवा त्याच्यामध्ये परत काहीतरी एखादी बॉक्स ठेवलाय ज्याला लॉक केलेलं आहे, त्याच्यामध्ये मीटिंग रूम आहे, म्हणजे त्याच्यात तुमचं अजून काहीतरी ओळख लपवण्याकरता स्पेशल टूल वापरले असतील तर त्याला डार्क नेट असं म्हणतो. साधारण तुम्हाला व्यवहारात लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवायचं असेल तर सरफेस नेट म्हणजे आपण गुगलवर बघू शकतो अशा वेबसाईट. डीप नेट म्हणजे तुम्ही गुगलवर बघू शकत नाहीत अशा वेबसाईट, परंतु त्या कायदेशीर पण असू शकतील किंवा दुसऱ्या कामासाठी पण असू शकतील. मला उदाहरण द्यायचं झालं तर समजा कंपनीचे एखादे काही सिक्रेट्स असतील किंवा पोलिसांचं अशी एक वेबसाईट आहे की ज्याच्यामध्ये भारतातले सगळे क्रिमिनलचा डेटाबेस आहे. आपलं CCTNS असेल किंवा क्रिमिनल प्रोफाइलिंग असेल, पोलिसांचे काही सिक्रेट्स आहेत त्यांनी एकमेकाला जर सरफेस नेटवर्कच्या वेबसाईट वरून शेअर करायला सुरुवात केली तर ते सगळ्यांना ओपन होईल. बरं, त्याच्यामध्ये काही जणांच्या डोक्यामध्ये असं असतं की आम्ही चीप फाईल तयार करून देऊ, इन्क्रिप्शन वापरू, आम्ही त्याच्यामध्ये सिक्युरिटी ऍड करू आणि पण सरफेस नेट वापरू, मग काय अडचण आहे. तर तुम्हाला एकदा म्हणजे गुन्हेगाराला जर तुमच्या वेबसाईटचं नाव माहीत असेल, त्याचं होस्टिंग माहीत असेल, त्याचा ट्रॅफिक माहिती असेल तर ते अटॅक करू शकतात. त्याच्यावर तुमचं डॉस अटॅक असू शकेल, डीडॉस अटॅक असू शकेल, तुमच्या रॅन्समवेअर अटॅक असू शकतील किंवा तुम्हाला ट्रोजन व्हायरसेस अशा पद्धतीने त्याच्यावर अटॅक करता येऊ शकेल. जर पोलिसांची वेबसाईटचं नावच गुन्हेगाराला माहिती नाही तर ते कशावर अटॅक करतील. वेबसाईट कोणती आहे हेच माहिती नाही तर अटॅक होण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे आपली प्रायव्हसी आणि आपली सिक्युरिटी ह्या दोन्ही गोष्टी वाढल्या. पण आपण चुकीचं काम करतोय का तर नाही. तर डीप नेट हे फक्त प्रायव्हसी आणि सिक्युरिटी वाढवण्यासाठी म्हणून वापरले जाऊ शकतात, म्हणून त्याला डीप नेट असं म्हणतात. ज्याच्यात ओळख लपवली जाणं एवढाच उद्देश असतो. पण डार्क नेट मध्ये मात्र ओळख लपवून गुन्हा करण्याचा उद्देश असतो. डार्क नेट या शब्दाला नकारात्मक भाव आहे. डार्क नेटवर तुम्ही जातात याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी खोट आहे, तुमच्यामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून तुम्ही डार्क नेटवर जातात, नाही तर मग डीप नेटवर जाऊ शकता तुम्ही. तर ह्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये मी फार टेक्निकल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. ओझर तर तुमच्या कानावरून जावं म्हणून मी ह्या काही मुद्दे सांगतोय की सरफेस नेट मध्ये वेब डिझाईन असतं, डीप नेट मध्ये सुद्धा वेबसाईटचं डिझाईन करावं लागतं, डार्क नेट मध्ये सुद्धा वेबसाईटचं डिझाईन करावं लागतं. तिन्ही याच्यामध्ये काही गोष्टी समान आहेत. त्याच्यानंतर सरफेस नेट मध्ये डोमेन नेम रजिस्ट्रेशन करावं लागतं. वेबसाईटचं नाव जे आहे ती ICANN कडे रजिस्टर करावं लागतं. पण डीप नेट मध्ये मात्र विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्ही डायरेक्ट एका मशीन पासून दुसऱ्या मशीन पर्यंत वेबसाईट दाखवता येऊ शकतं. ज्यांना टोरंट वेबसाईट माहिती आहेत किंवा P2P वेबसाईट माहिती आहे की मी माझ्या मशीनवर एखादी वेबसाईट होस्ट करतो आणि माझ्या मशीनचं त्या वेबसाईटचं नाव आणि IP हे DNS वर जर कॉन्फिगर केलं तर तुम्ही माझ्या लँड मधून किंवा जगातून कुठूनही माझी वेबसाईट बघू शकता, पण ती मी माझ्या मशीनवर ठेवलेली असते, कुठल्याही सर्व्हरवर ठेवलेली नसते. तर याच्यात एकच वेबसाईट एकाच ठिकाणी ठेवणं हे पण अपेक्षित नाहीये. ह्याचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं, डिसेंट्रलाइज असतं की एक फाईल जी आहे होम पेज चायनामध्ये असेल तर त्याच्या पुढचं कॉन्टॅक्टस पेज इस्रायलमध्ये असेल, त्याच्यानंतर साहेबांचा संदेश जो आहे तो रशियामध्ये असेल. तर अशा पद्धतीने सुद्धा होस्टिंग करता येऊ शकतं. तुमचं डोमेन नेम रजिस्ट्रेशन जे आहे हे विदाऊट डोमेन नेम रजिस्ट्रेशन असू शकतं किंवा डार्क नेट मध्ये ते डायनॅमिक ठेवतात, म्हणजे प्रत्येक मिनिटाला सेकंदाला 1-2 तासाला ते वेबसाईटचं नाव बदलून टाकतात.
असं बदलणारं जर नाव असेल तर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, किंवा कोणी त्याला शोध घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याच्यानंतर सरफेस नेट मध्ये त्या वेबसाईटचं इंडेक्सिंग केलेलं असतं, म्हणजे तुम्हाला गुगलमध्ये ते शोधता येणं सोपं जातं. डीप नेट मध्ये मात्र इंडेक्सिंग नसतं आणि डार्क नेट मध्ये सुद्धा इंडेक्सिंग नसतं. तर मी थोडंसं फास्ट घेतो, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून. तर याच्यामध्ये डार्क नेट आणि डीप नेट मध्ये महत्वाचा फरक जो आहे तो डार्क नेट मध्ये उद्देश चुकीचा आहे, गुन्हा करण्याचा किंवा अजून काहीतरी वाईट कामं करण्याचा आहे, आणि त्याच्यामध्ये टेक्निकली विचार केला तर त्याच्यासाठी एखादं स्पेशल टूल वापरलं जातं. डार्क नेट साठी स्पेशल टूलची गरज असते, किंवा त्याचा जर वापर केला असेल तर ते डीप नेट पेक्षा वेगळं होतं. तर मला वाटतं ही बेसिक कन्सेप्ट जे आहेत ह्या स्पष्ट व्हायला हरकत नाही की सरफेस नेट काय आहे, डीप नेट काय आहे आणि डार्क नेट काय आहे. मी हे आता टेक्निकल टर्मिनॉलॉजी थोडीशी कमी करतो आणि आपल्या व्यवहारी भाषेमध्ये सांगण्याचा अजून प्रयत्न करतो. कॉम्प्युटर नेटवर्क, इंटरनेट, डीप नेट आणि डार्क नेट ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे, कारण आता आपण डिस्कस केलेलंच आहे. तर कॉम्प्युटर नेटवर्क, ग्रुप ऑफ कॉम्प्युटर दॅट आर लिंक अँड फंक्शन टुगेदर. कोणत्याही एका कॉम्प्युटरचा ग्रुप जर असेल ते एकमेकाच्या संपर्कात असून काम करत असतील तर त्याला कॉम्प्युटर नेटवर्क म्हणतात. त्याच्यामध्ये लॅन, वॅन वगैरे प्रकार आहेत, त्याच्यात आपण आताच जाणार नाही, पण एवढं लक्षात घ्यायचं की संगणकाचा जर ग्रुप झाला तर त्याला कॉम्प्युटर नेटवर्क म्हणतात. आणि इंटरनेट म्हणजे नेटवर्कचं नेटवर्क म्हणजे इंटरनेट. अ नेटवर्क, ब नेटवर्क, क नेटवर्क असे नेटवर्क जे आहेत हे सगळे जोडले जाणं म्हणजे त्याला इंटरनेट असं म्हणतात. त्याच्यावर जे दिसणाऱ्या साईट्स आहेत इंटरनेटवरच्या दिसणाऱ्या साईट त्यांना सरफेस नेट किंवा सरफेस वेबसाईट म्हणतात. त्याच्यापेक्षा ज्या इंडेक्सिंग न होणाऱ्या साईट्स आहेत त्याला डीप नेट असं म्हणतात. ज्या इनविजिबल वेब किंवा नेट आहेत. त्याच्यानंतर मी वाचतो म्हणजे काही मुद्दे क्लिअर होऊन जातील. तर डीप नेट, डीप वेब, इनविजिबल वेब or hidden web are part of the World Wide Web whose content are not indexed by standard web search engines. The content of the deep web can be located and accessed by a direct URL or IP address. म्हणजे तुम्हाला त्या वेबसाईटवर जायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट URL पाहिजे किंवा डायरेक्ट IP ऍड्रेस पाहिजे आणि रिक्वायर अ पासवर्ड और अदर सिक्युरिटी ऍक्सेस टू गेट पास पब्लिक वेबसाईट पेजेस. म्हणजे वेब मध्ये सुद्धा पब्लिकली अवेलेबल असलेल्या ज्या साईट्स ऍक्सेस करण्याकरता तुम्हाला पासवर्ड आणि ते डायरेक्ट URL असण्याची गरज आहे. आता डार्क नेट मध्ये काय जास्तीचं आहे ते बघा. इट इज अन ओव्हरले इंटरनेट network within the internet that can only be accessed with specific software configured or authorization. म्हणजे डार्कनेट मध्ये अजून तुमची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिक सॉफ्टवेअर पाहिजे, त्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन व्यवस्थित पाहिजे, त्याच्यामध्ये ऑथरायझेशन व्यवस्थित पाहिजे, तरच तुम्ही डार्कनेट मध्ये प्रवेश करू शकता. डार्कनेट इन्क्लूड्स, त्याच्या डार्कनेटमध्ये दोन मुख्यतः ग्रुप केले जातात किंवा दोन प्रकार म्हटले जातात. एक स्मॉल जो फ्रेंड टू फ्रेंड, पेअर टू पेअर असतो आणि दुसरा असतो लार्ज म्हणजे पब्लिकली अवेलेबल. तर जर आपण फक्त एका जिल्ह्यापुरतं नेटवर्क तयार केलं आणि त्याच्यामध्ये डार्कनेट तयार केलं तर त्याला स्मॉल किंवा फ्रेंड टू फ्रेंड, पेअर टू पेअर नेटवर्क म्हणता येईल. आणि जे नेट जगभरासाठी असतं पण ते सिक्युअर नेट आहे, त्याच्यासाठी विशेष काही टूलची गरज आहे, त्यांना लार्ज नेटवर्क असं म्हणतात. त्याच्यामध्ये टॉर, फ्रीनेट, I2P या प्रकारचे इनविजिबल इंटरनेट प्रोजेक्ट, I2P म्हणजे इनविजिबल इंटरनेट प्रोजेक्ट, या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा किंवा ब्राउझरचा वापर करून तुम्हाला डायरेक्ट डार्क नेटवर जाता येऊ शकतो. ओके, आता थोडंसं रिलॅक्स करण्याकरता मी काही 2-3 प्रश्न विचारतो. ज्यांना याचे उत्तर येतील त्यांनी आपल्या वहीमध्ये ते नोंद करून घ्या. मी लगेच तुम्हाला उत्तर सांगणार आहे. आपल्याला उत्तर येतं का नाही हे पडताळून बघा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल.
इंटरनेट वापरणाऱ्यांची ओळख कशी उघड होते? ए स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबरवरून, बी स्क्रीनवर दिसणाऱ्या फोटोवरून, सी आयडी कार्ड वरून, डी आयपी ऍड्रेस वरून. खरं उत्तर आहे डी आयपी ऍड्रेस वरून. इंटरनेटवर मोबाईल नंबर वरून चुकीचा असू शकतो, त्याच्यावरून तुम्ही इंटरनेट वापरणाऱ्यांची ओळख करू शकत नाही, पण आयपी ऍड्रेस वरून मात्र इंटरनेट सरफेस नेटवर्कचा जो युजर आहे त्याची ओळख तुम्हाला शोधून काढता येऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, गुन्हेगार डार्कनेट वापराला प्राधान्य देतात कारण ते स्वस्त आहे, बी त्याला इंटरनेटची गरज नाही, सी त्यात स्वतःची ओळख लपवता येते, डी तिथे खूप पैसे मिळतात. खरं उत्तर आहे सी, त्यात स्वतःची ओळख लपवता येते. कोणतं वाक्य बरोबर आहे सांगा? डार्कनेट हा डीपनेटचा भाग आहे का डीपनेट हा डार्कनेटचा भाग आहे? कोणता मोठा भाग आहे आणि कोणता छोटा भाग आहे? डार्कनेट हा डीपनेटचा भाग आहे. दोन्ही याच्यामध्ये ओळख लपवणं हे कॉमन फॅक्टर आहे, पण डार्कनेट मध्ये अधिक ओळख लपवली जाते. एका समुद्रामध्ये फक्त जायचं नाही, तळाशी जायचं नाही, तर तळामध्ये जाऊन भुयार करायचं किंवा तिथे अजून काहीतरी विशेष सॉफ्टवेअर तयार करायचे, त्याला डार्कनेट असं म्हणतात. ओके, ह्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला आली असतील तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत असं समजायला हरकत नाही. कोणतं नेट ऍक्सेस करण्याकरता स्पेशल टूलची गरज पडते? सरफेस नेट, डार्क नेट, डीप नेट. उत्तर आहे डार्क नेट. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ की डार्कनेट वापर सुरू करण्यासाठी पोलिसांनी किंवा कोणत्याही युजर्सने काय काय करायला पाहिजे. तर आपल्याला एक ब्राउझर घ्यावं लागतं, त्याला टॉर असं म्हणतात, TOR, टॉर. टॉर प्रोजेक्ट वर जायचं. ते कसं करायचं ते मी पुढच्या तुम्हाला स्लाइड मध्ये ते फार वेगाने 10 मिनिटांमध्ये सगळं संपवणार आहे. तर हे बेसिक गोष्टी क्लिअर व्हाव्यात म्हणून पहिले जास्त वेळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्च इंजिन जसे असतात, जसं सरफेस नेट मध्ये गुगल आहे, याहू आहे, असे सर्च इंजिन्स असतात, तसं डार्कनेट मध्ये डकडकगो, ONION.live, रेडिट हे सर्च इंजिन्स आहेत. ईमेल या ठिकाणी प्रोटॉन मेल, सिक्युअर मेल किंवा मेल टू टॉर अशा मेल सर्व्हिस देणारे आहेत. त्याच्यानंतर लॉग इन जे आहे, तुम्हाला मार्केट प्लेस जायचं असेल, मार्केट प्लेस म्हणजे जिथे खरेदी विक्री केली जाते त्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल डार्कनेटच्या मार्केटमध्ये, तर तिथे तुमचं स्वतःचं एक लॉग इन तयार करावं लागतं. तसंच फोरमवर जायचं असेल, तिथे माहिती शेअर करायची असेल तर तुम्हाला तुमचं एक युजर नेम, पासवर्ड तयार करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला डार्कनेट वापरायचं असेल तर तुमचं स्वतःचे बिटकॉइन तयार करायला पाहिजे. हे मी पुढच्या स्लाइड मध्ये खूप पटकन सांगितलेलं आहे काय करायचं, कसं करायचं. त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं एक वॉलेट असलं पाहिजे, तिथे तुम्हाला डार्कनेटवर खरेदी विक्री करण्याकरता ते उपयोगाचं आहे. म्हणजे पोलीस म्हणून बऱ्याच वेळेला तुम्हाला वॉलेट किंवा बिटकॉइन आहे असं दाखवावं लागतं. ऍक्च्युली काही नसलं तरी चालतं, तुम्ही व्यवहार काही करणार नाही आहात, परंतु आहे असं दाखवावं लागतं. त्याच्याशिवाय तुम्हाला आरोपीपर्यंत पोहोचता येणार नाही किंवा ट्रॅप करता येणार नाही. म्हणून ह्या बेसिक गोष्टी आपण गरजेच्या आहेत, त्या कशा करायच्या हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये दाखवणार आहे. तर हे एवढ्या गोष्टी आपल्याला डार्कनेट वापरण्यासाठी करून घेणं गरजेचं आहे. आता आपण पहिल्यांदा बघू की ब्राउझर म्हणून टॉर कसं इन्स्टॉल करायचं. तर हे टॉर आहे. या ठिकाणी तुम्ही गुगलमध्ये जाऊन टॉर प्रोजेक्ट असं टाईप केलं की हे पेज दिसेल. त्या ठिकाणी तुमचं विंडोज असेल ऑपरेटिंग सिस्टीम तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करा. बाकी कोणते अँड्रॉइड वर करायचं असेल तर या ठिकाणी करा, हे ऍपल असेल तर या ठिकाणी करा. त्याच्यामध्ये मला वाटतं न कळण्यासारखं काही नाही. तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर हे असं इन्स्टॉल होतं. हा टॉर ओपन झाला. या ठिकाणी बघा हा डकडकगो सर्च इंजिन स्पेस या ठिकाणी दिसते. आता सर्च इंजिन जे आहेत हे कसे असतात आणि काय काम करतात हे दाखवतो. तर हे एक अहमिया म्हणून सर्च इंजिन आहे डार्कनेटवरचं. तुम्ही बघत असाल तर गुगलमध्ये जशी स्पेस असते तशीच या ठिकाणी स्पेस आहे. तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आणि सर्च करायचं. सर्च म्हटलं की तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी, जसं गुगलमध्ये लिंक दिसतात तसेच याच्यामध्ये पण लिंक दिसतात.
तिथे मी या ठिकाणी एक शब्द टाकून सर्च केला तर ते अशा लिंक्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये पुढे जी गंमत असते की तुम्ही त्या सर्च इंजिनवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर गुगलमध्ये इंडेक्सिंग असल्यामुळे त्या ठिकाणी जातात, पण ह्याच्या डार्कनेटमध्ये ते रिडायरेक्ट करतात, हिडन सर्व्हिसेस कडे पाठवले जातात. ही जी लाईन आहे, ही जी जिथे वेबसाईट होस्ट केलेली आहे किंवा वेबसाईटचा डेटा आत्ता कुठे आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली असते आणि ही सतत डायनॅमिक असते, म्हणजे सतत बदलत असते. 1 तासाला, 2 तासाला, 10 तासाला, 24 तासाला अशी ती वेबसाईट बदलत असते. आता हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं पोलीस म्हणून किंवा माणूस म्हणून शक्य आहे का? बघा, ही वेबसाईटचं नाव आहे, मी ह्याच्यावर क्लिक केलं, बरं हे आत्ताच आहे, पुढच्या 2 तासाला हे राहील का? तर नाही. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर परत ह्या वेगळ्या URL वर जाता. जसं मी तुम्हाला सांगितलं की सरफेस नेट मध्ये पोलिसांचं काय ताकद आहे की आम्हाला एकदा URL सांगा, मग आम्ही त्याचं बघतो काय करायचं. आपण काय सायबर गुन्हे तपासामध्ये काय म्हणत असतो, आम्हाला एकदा URL सांगा, कुठलं प्रोफाईल आहे ते सांगा, मग आम्ही फेसबुक कडून माहिती घेतो, गुगल कडून माहिती घेतो आणि आरोपीपर्यंत पोहोचतो. आता ह्या ठिकाणी गुन्हेगारांनी चॅलेंज बदलून टाकलं. या ठिकाणी तुम्हाला URL डायनॅमिक आहे, आत्ताच तुम्ही कॉपी करू शकला तर ठीक आहे, पुढच्या 1 महिन्याने कंप्लेंट आली तर हा URL असणार नाही. त्याच्यानंतर onion.live याच्यामध्ये सगळे डिरेक्टरीज आहेत किंवा सगळ्या वेबसाईटचं एकत्रीकरण करून ठेवलेलं आहे. इथे फोरम आहे, तिथे सेक्स, फॉल्ट, ड्रग्स, व्हिडिओ, फ्री, फोरम, हॅक, चॅट असे वेगवेगळे आहेत, टोरंट. तुम्हाला कोणती सर्व्हिस घ्यायची आहे ते बघून तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर आत्ता कोणतं URL आहे ते तुम्हाला त्याच्यावर दिसेल. आता ह्या बेसिक गोष्टी झाल्यानंतर गुन्हेगार काय काय करतात, म्हणजे ऍक्च्युअली डार्कनेट आपण काय शिकतोय, त्याच्यामध्ये गुन्हेगारांच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत आणि कुठे कुठे ते असतात, कसे असतात ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर कार्ड डाटा किंवा फेक करन्सी, वेपन हे गुन्हेगार त्याच्यातून मिळवत असतात. डार्कनेट मधून ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्या ह्या काही स्क्रीनशॉट आहेत, हे बघा. या ठिकाणी ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर मार्केट प्लेस मध्ये किंवा ते शॉप असतात, त्याच्यावर गेल्यानंतर बघा, हे पिस्तूल पाहिजे असेल तर त्याचा रेट काय आहे ते दाखवतात, हे पाहिजे असेल तर हे कितीला विक्रीला उपलब्ध आहे. काही क्रेडिट कार्डचा डेटा कितीला उपलब्ध आहे, कोणत्या देशातला आहे कार्ड, हे त्याच्यात दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर डायरेक्ट कॅश पाहिजे असेल, नोटा करन्सी पाहिजे असतील तर त्या सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. बघा, ह्या डॉलर्स जे आहेत हे विक्री करता उपलब्ध आहेत. इव्हन तुम्हाला हॅकिंग कसं करायचं आहे, हॅकर सुद्धा ऍज अ सर्व्हिस म्हणून तुम्हाला हॅकर तिथे हायर करता येऊ शकतात. तुम्हाला काही कळत नाही पण तुमची इच्छा आहे बँक लुटायची, तर तुम्ही बँक लुटण्याकरता एखाद्या हॅकरला, म्हणजे गुन्हेगार जे आहे ते हायर करू शकतात. मर्डर करण्यासाठी पण हिटमन अवेलेबल आहे. तर हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे आहेत ह्या डार्क नेटवर केल्या जातात. या ठिकाणी बघा, तुम्हाला वाचता येत असेल बँक डिटेल्स इंडिया, बॅलन्स 1,46,000, त्याची किंमत इतके डॉलर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बॅलन्स आहे 73,000 ते 87,000, त्याची किंमत इतकी आहे. म्हणजे ज्या बँक अकाउंट जे आहेत हे एकदा विकलेले आहेत का दोनदा विकलेले आहेत ते पण सांगतात की हा फ्रेश माल आहे, हा यूज माल आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर आम्ही गुन्हेगारांना विकला होता, आता त्यांच्यात किती बाकी राहिले असते माहित नाही, पण तो आम्ही तुम्हाला अजून स्वस्तात देतो. या पद्धतीने हे इथे व्यवहार चालतात. तुम्हाला सॅम्पल म्हणून पाहिजे असेल तर 2-4 क्रेडिट कार्डचे डिटेल ते फ्री ऑफ कॉस्ट देतात. तुम्ही ते वापरून बघा माल चांगला आहे का नाही, आणि मग जगभरातून जर तो क्रेडिट कार्ड वापरता आलं तर मग तुम्ही आमच्याकडून 100 क्रेडिट कार्ड विकत घ्या. अशा पण ऑफर्स उपलब्ध असतात. त्या ठिकाणी तुम्ही एकदा ते काय काय घ्यायचं आहे हे सिलेक्ट केलं, जसं आपण भाजी घेताना किंवा शॉपिंग करताना
एक सगळ्या गोष्टी सिलेक्ट करतो आणि त्याचं बास्केट किंवा बकेट किंवा कार्ड तयार करतो. तसं हे सगळ्या गोष्टीचं कार्ड तयार केलंय. त्याच्यामध्ये बंदूक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये कार्ड घेतलेले आहेत, ड्रग घेतलेले आहेत. हे सगळे तुम्ही एकाच ठिकाणी ऑर्डर देऊ शकता. ते क्लिक केल्यानंतर मग बिटकॉइन मध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जर काही फसवणूक झाली, काही झालं, तर त्यांनी आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स पण ह्या ठिकाणी दिलेले आहे. तर हे ऍक्च्युअली खरे का खोटे आहेत हे सुद्धा पोलिसांना तपासून बघणं गरजेचं आहे. फक्त या ठिकाणी असे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण काही वेळेला उपलब्ध असतात. आता एक प्रश्न आहे तुम्हाला, डार्क नेटवर कोणते व्यवहार होतात? शस्त्र खरेदी, वेश्या व्यवसाय, सुपारी, मर्डर वरील सर्व. तर डार्क नेटवर वरील सर्व व्यवहार केले जातात. डार्कनेट वापरण्यासाठी कोणते ब्राउझर वापरावे? क्रोम, फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, टॉर. उत्तर आहे डी, टॉर. डार्कनेट मधील सर्च इंजिनचे नाव कोणते? तुम्हाला उत्तर जर ह्याच्यात लिहायचं असेल चॅट मध्ये तरी ते लिहू शकता. तर या डार्कनेटचं सर्च इंजिनचं नाव आहे डकडकगो. तर डॉट ओनियन डिरेक्टरी काय आहे ते बघू. तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही ह्याच्यावर चॅट बॉक्स मध्ये लिहित राहा. म्हणजे मी हे कम्प्लीट झाल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर आपण काही प्रश्न घेऊ. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिरेक्टरी असतात, वेबसाईटचे लिंक असतात, इथे कोणकोणते व्यवहार करायचे आहेत ते असतं. ते तुम्ही एकदा हे वापरायला खूप सोपं आहे. तुम्ही म्हणजे फार टेक्नॉलॉजी माहित नसलं तरी तुम्ही ते वापरायला लागलात की इझिली क्रिमिनल्सची इन्फॉर्मेशन गोळा करू शकता. हिटिंग ऑन डार्कनेट, इथे काही फसवणूक होते का नाही डार्कनेटवर? बऱ्याच वेळेला असं म्हणतात की बैमानीचा धंदा फार इमानदारीने चालतो, तर तसं काही नाहीये. डार्कनेटमध्ये सुद्धा फसवणूक होत असते. आणि त्याच्यामध्ये हे एक उदाहरण आहे. याच्यामध्ये बघा, ह्या युजरने सांगितलंय की आय वॉज आस्क्ड टू पे $115 to a particular Bitcoin wallet, to which I did, and I have also uploaded the screenshot of it as a proof, after which I have waited for a day but got no confirmation, after which I raised a ticket and wrote to the admin saying my problem and also shared the transaction ID and the Bitcoin wallet address, to which I was reply and told that they have not received any money from me, and that also I may have sent the money to the wrong Bitcoin wallet address, which is definitely not right, as I had double checked and confirmed before sending the Bitcoin. Always I realized I have been scammed, and so I thought I should share it here so people could aware and not use this site at all, as it is 100% a scam market. म्हणजे त्याचा जो अनुभव आहे तो त्याने त्याच्यामध्ये शेअर केला. त्याने काहीतरी खरेदी करण्याकरता $115 दिले आहे, पण त्याच्यामध्ये त्याला तो रिस्पॉन्स मिळायला पाहिजे, तो मिळालेला नाही. त्याच्यामुळे या डार्कनेटवर सगळे व्यवहार विश्वासावर होतात, त्याचे फार इमानदारीने चालते असं काही नाही. त्या ठिकाणी पण फसवणूक होते, त्या ठिकाणी पण बरेचसे चुकीचे कामं केले जात असतात. आता याच्यासाठी आपल्याला जो एक स्वतंत्र ईमेल आयडी लागणार आहे तो कोणता करायचा आणि कसा करायचा ते बघू. याच्या ठिकाणी मी प्रोटॉन मेल एक सिलेक्ट केलेला आहे. प्रोटॉन मेल तुम्ही त्या डकडकगो वर गेला, टॉर ब्राउझर इन्स्टॉल करायचं, त्याच्यामध्ये डकडकगो सर्च इंजिन वर जायचं, त्याच्यामध्ये प्रोटॉन मेल ओपन करायचं. म्हणजे मी तुम्हाला सरफेस नेटच्या भाषेमध्ये सांगायचं तर गुगल क्रोम ओपन करायचं, त्याच्यामध्ये गुगल सर्च मध्ये जायचं आणि याहू मेल ओपन करायचं. तसं टॉर ब्राउझर ओपन करायचं, त्याच्यामध्ये डकडकगो सर्च इंजिन ओपन करायचं, त्याच्यानंतर प्रोटॉन मेल ओपन करायचं. आता प्रोटॉन मेल क्रिएट करताना जसं तुम्ही युजर नेम पासवर्ड काय ठेवायचा ते घ्या.
इथे मी बिग ब्लू हे सरनेम घेतलं, युजर आयडी घेतला बिग ब्लू @protonmail.com, पासवर्ड सेट केले. माझा पहिलेचा जो ईमेल आयडी आहे bulkmarket@protonmail.com हा टाकला आणि क्रिएट केलं की त्याच्यानंतर तो सक्सेसफुली क्रिएट झाला. या ठिकाणी तुम्ही वाचू शकत असाल तर इथे वेलकम टू प्रोटॉन मेल. या ठिकाणी ते तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं बाकीच्या काही गोष्टी हे काही घेत नाही. तुमचं नाव काय, तुमचे डिटेल्स काही ह्याच्यामध्ये लागत नाही. डार्कनेट मध्ये पुढील पैकी कोणती ईमेल सर्व्हिस वापरली जाते? जीमेल, रेडिट मेल, प्रोटॉन मेल, हॉटमेल. उत्तर आहे प्रोटॉन मेल. डोमेन नेमचे आयपी ऍड्रेस मध्ये रूपांतर पुढील कोणते सर्व्हर करते? डीएचसीपी सर्व्हर, याला डायनॅमिक होस्ट कंट्रोल प्रोटोकॉल म्हणतात. आयपी सर्व्हर, इंटरनेट प्रोटोकॉल सर्व्हर, होस्टिंग सर्व्हर, डोमेन नेम सर्व्हर. खरं उत्तर आहे डी, डोमेन नेम सर्व्हर. याचं उत्तर सांगा. हा लोगो कशाचा आहे? तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे ते कळेल. तुमच्या टॉर ब्राउझरचं हे लोगो आहे. टॉर ब्राउझर ज्या वेळेला आपण बघितलं त्यावेळेला त्याच्यामध्ये हे हा लोगो आहे. आता आपण जाणार आहोत डार्कनेटच्या मार्केटमध्ये. कारण आता आपल्याकडे टॉर ब्राउझर झालेला आहे, डकडको सर्च इंजिन झालेला आहे, प्रोटॉन मेल झालेला आहे, आपण युजरनेम पासवर्ड तयार केलेले आहे. आता आपल्याला मार्केटमध्ये जायला हरकत नाही. आता मार्केट कोणतं आहे तर त्याचं एम्पायर मार्केट एक मोठं मार्केट आहे, जगभरातलं प्रसिद्ध मार्केट आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. या ठिकाणी पण तुम्ही सर्च मध्ये जाऊन तुम्हाला काय सर्च करायचं आहे. या ठिकाणी बघा ड्रग्ज आहेत, अजून काय आहे, डिजिटल प्रॉडक्ट्स आहेत, ज्वेलरी आहे, वेपन आहे, वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. तर ह्याच्याप्रमाणे तुम्ही ती सर्व्हिस निवडू शकता किंवा काय खरेदी करायचं आहे ते निवडू शकता. तसंच हे ड्रीम मार्केट सुद्धा एक फेमस मार्केट आहे. सिल्क रोड नावाचं एक फेमस मार्केट आहे. याची खरं तर एक चांगली केस स्टडी आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नेटवर जाऊन बघावं सिल्क रोड काय आहे. आणि खरं सिल्क रोड हे प्राचीन काळामध्ये एक चायना ते रोमन एम्पायर पर्यंत जे रेशीम घेऊन जाणारे रस्ता होता त्याचं नाव होतं. म्हणजे आजच्या इतिहासामध्ये त्या रस्त्याचं नाव होतं, त्याला रेशीम मार्ग किंवा सिल्क रोड असं म्हणायचे. आणि हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एक सिम्बॉलिक नेम झालेलं आहे. ते प्रतिकात्मक आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार जर करायचा असेल तर सिल्क रोड असा शब्द वापरले जातो. ते इंटरनेटवर त्या आरोपीने पहिल्यांदा ते सिल्क रोड रॉस नावाच्या व्यक्तीने ते तयार केली वेबसाईट. नंतर ती पकडल्या गेली, त्याला शिक्षा पण झाली. मी वेळ मिळाला तर सांगण्याचा प्रयत्न करतो. पण ते हे सिल्क रोड सुद्धा त्याला पकडल्यानंतर 2013ला त्याच्यावर केस झाली, त्याला शिक्षा झाली. पण ते नाव इतकं फेमस झालं होतं की त्याच्यानंतर सिल्क रोड 2.0 म्हणून दुसरी वेबसाईट सुरू झाली किंवा सिल्क रोड रिवाइज म्हणून मॉडिफाईड एड, असे वेगवेगळे सिल्क रोडच्या नावाने डार्कनेट मध्ये वेबसाईट्स उपलब्ध आहेत. हा बघा, हा प्राचीन मार्ग आहे. चायना पासून असा जात होता आणि तो रोमन एम्पायर पर्यंत हा सिल्क रोड जो आहे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याच्यानंतर अल्फाबे मार्केट म्हणून याच्यामधलं फेमस मार्केट आहे. असे आता शेकडो मार्केट आहे. पण काही जसं कपड्याचे दुकानं खूप असतात, पण वेल नोन कपड्याचे दुकानं असेल तर तिथे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते, चांगला माल मिळण्याची शक्यता जास्त असते. तर व्यवहार कुठे करावा याच्यासाठी काही स्टँडर्ड मार्केट आहेत आणि काही छोटे मार्केट आहेत. फॅशन मार्केट आहे, मॉल्स आहेत. तसं या ठिकाणी सुद्धा डार्कनेटवर वेगवेगळ्या दर्जाचे मार्केट उपलब्ध आहेत. त्यानंतर व्हॅलिड सीसी हे एक शॉप म्हणा किंवा मार्केट आहे. पुढचा प्रश्न आहे, जे लक्ष देऊन ऐकत असतील त्यांना हे
उत्तर देणं खूप सोपं आहे. कोणते मार्केट डार्कनेट मधील नाही? अल्फाबे, ईबे, ड्रीम, एम्पायर. ईबे हे डार्कनेटचं मार्केट नाहीये, बाकी तिन्ही हे डार्कनेट मधले मार्केट आहे. त्यामुळे उत्तर आहे बी. हे सरफेस नेटवर्कचं मार्केट आहे. सिल्क रोड हे नाव कशासाठी प्रसिद्ध आहे? जगातील सर्वात मोठा रस्ता म्हणून, डार्कनेटवरील मार्केट म्हणून, ईमेल आयडी आहे, गुन्हेगाराचं नाव आहे. तर खरं उत्तर आहे डार्कनेटवरील मार्केट. जगातील सर्वात मोठा रस्ता नाहीये, प्राचीन काळातला एका रस्त्याचं नाव आहे. आपण या मार्केटमध्ये जाण्यासाठी कसं लॉग इन करायचं ते बघू. मी आता व्हॅलिड सीसी वर तुम्हाला करून दाखवतो. तिथेचं पेज आहे. तुम्हाला ईमेल आयडी टाकावं लागतं, युजर नेम टाकावं लागतं, पासवर्ड टाकावं लागतं आणि हे ऍपचे त्याच्यामध्ये मेन्शन केला की या पद्धतीने तुम्ही ही सगळी माहिती भरली. हे दिसणारा भाग इथे टाकला की तुमचं इथे युजर नेम तयार झालेला आहे. हॅलो, मी बल्क मार्केट या नावाने युजर नेम तयार केलेला आहे. आता ह्या युजर नेमचा वापर करून आपण बँक डेटा किंवा कार्ड डेटा कसा विकत घ्यायचा आहे ते बघू. त्या व्हॅलिड सीसी वर माझा युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी बघा ते कार्डचा नंबर दिसतो आहे, त्याचं लास्ट नेम दिसतं आहे, त्याचं स्टेट कोणते आहे, कोणत्या राज्यातलं आहे याच्यामध्ये मी वाचून दाखवतो तुम्हाला. हे कार्ड गोव्याचं आहे, हे झारखंडचं आहे, हे तेलंगणाचं आहे, हे गुजरातचं आहे, गोव्याचं आहे, झारखंड आहे, ओरिसाचं आहे, आसामचं आहे, बिहारचं आहे, केरळचं आहे. तर ह्या कोणत्या राज्यातलं ते आहे, कोणत्या शहरातलं आहे ते सापडेल, त्याचा जीप नंबर काय ते सापडेल. त्याच्यानंतर ते डेट ऑफ बर्थ काय उपलब्ध आहे नाही ते पण त्यांनी दिले बघा. याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ उपलब्ध नाही पण शहर कोणतं आहे हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्राइस काय आहे हे सगळ्या कार्डची प्राइस जी आहे ते $6 ठेवलेली आहे. एका कार्ड विकत घ्यायचं असेल तुम्हाला तर $6 म्हणजे आजच्या तारखेमध्ये विचार केला तर 400-500 रुपयामध्ये, 450-500 रुपयामध्ये एका कार्ड उपलब्ध आहे. म्हणजे गुन्हेगाराला गुन्हा करण्यासाठी म्हणून हे फार महाग नाहीये. कोणत्याही कार्डवर 40-50 हजार 10,000 नक्की असतात. त्याच्यामुळे ते कार्ड विकत घ्यायची 400-500 रुपयामध्ये आणि ते वापरायचं. त्याच्याकरता गुन्हेगाराला फार काही टेक्निकल नॉलेज असायची गरज नाही. फक्त कार्ड नेटवर्क कसं वापरतात एवढं माहित असलं तरी हे कार्ड डिटेल्स सहित या ठिकाणी उपलब्ध आहे. आता मी जर त्याच्यातलं एक खरेदी करायचं ठरवलं आणि मी त्याच्यात सिलेक्ट केलं आणि बाय म्हटलं तर त्याच्यानंतर ते तुम्हाला असं म्हणतं की याचे ते तेवढे पैसे जे आहेत ते मग आम्हाला बिटकॉइनने पाठवा किंवा हा स्कॅन करून पाठवा. त्याच्यानंतर मग हे ट्रान्झॅक्शन मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण पेटीएम वापरतो, गुगल पे वापरतो, त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन कसे केले जातात हे माहिती आहे. हे बँकचा जर तुम्हाला आता मी जे दाखवलं तो युजरचा डेटा होता, म्हणजे तुम्हाला एक कार्ड घ्यायचं असेल तर ते पद्धत. तुम्हाला जर बँकेला टार्गेट करायचं असेल म्हणजे सिटी बँकचे कार्ड घ्यायचे असतील तर 101 कार्ड तुम्हाला $25 मध्ये मिळतील. सिटी बँक USA चे कार्ड 101 असेल तर ते $25 मध्ये आहे. बँको म्हणून एक साऊथ आफ्रिकेची बँक आहे, त्याचे 201 कार्ड जे आहे ते $30 मध्ये उपलब्ध आहे. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या बँकांची नाव आहेत. चायनीज बँक आहे, त्याच्या आपल्याला बरेचसे नावही माहिती नाही. कॅनेडियन बँक आहे, बँको आहे. तर ह्या बँकांचे क्रेडिट कार्ड जर पाहिजे असतील तर साधारणपणे 101 कार्डचा डेटा $25 ला उपलब्ध आहे. आता ड्रग्ज आणि नार्कोटिक्स हे पण खूप मोठ्या प्रमाणावर डार्कनेटवर विक्री केले जाते. तुम्हाला ते खरेदी करण्याकरता मी एक नमस्ते LSD म्हणून वेबसाईट आहे ती वापरली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डेमो पर्पज करता. कारण नमस्ते हे आपले
इंडियन हिंदी लोकांचा शब्द आहे. याच्यावरून हे सूचित होतं की ही भारतातल्या लोकांसाठी म्हणून तयार केलेली वेबसाईट आहे. LSD ते ड्रग्स आहे. तर तुम्ही युजर नेम टाकलं, करन्सी कोणती वापरणार आहेत, डॉलर वापरणार आहात का बिटकॉइन वापरणार आहात ते त्याच्यात टाकलं. तुम्हाला ते रेट कशात सांगितलं पाहिजे ते करन्सी आहे. त्याच्यानंतर तुमचा युजर नेम पासवर्ड टाका, कन्फर्म पासवर्ड टाका, एक कॅपचे येईल तो मेन्शन करा, क्लिक करा, तुमचं अकाउंट तयार झालं. युजर नेम, पासवर्ड आणि पैसा एवढं 3च गोष्टी यांना अपेक्षित आहे. त्या ठिकाणी तुमचं युजर नेम पासवर्ड तयार झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी युजर नेम पासवर्ड टाका, हा कॅप्चा त्याच्यात टाका की तुम्ही पुढच्या साईटवर जाता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय खरेदी करायचं ते तुम्ही खरेदी करू. आता एक प्रश्न, पुढीलपैकी कोणती डिजिटल करन्सी नाही? मला बऱ्याच जणांच्या कानावरून ह्या गोष्टी गेलेल्या असतात. कोणती डिजिटल करन्सी नाही? बिटकॉइन, इथेरियम, डॉगीकॉइन, व्हॅलिड. त्यातले वरचे तिन्ही जे आहेत हे डिजिटल करन्सी आहे. व्हॅलिड ही डिजिटल करन्सी नाही. आता माल घेताना किंवा तुम्हाला खरेदी विक्री करताना जसं सांगितलं की या ठिकाणी पण धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे जे जुने कस्टमर आहेत ते आपल्या नवीन कस्टमर करता काही रिव्ह्यूज देत असतात. तुम्हाला या ठिकाणी जर दिसत असेल तर बघा, रिव्ह्यूज, ॲटम अराइव्ड क्विकली, हॅव नॉट टू, ॲटम अराइव्ड क्विकली, हॅव गेट टू ट्राय इट. ओके, म्हणजे त्यांना तर जर माल पाहिजे होता, ड्रग्स पाहिजे होता, तो त्यांना पोचलेला आहे पण अजून त्यांनी टेस्ट केलेला नाही किंवा ट्राय केलेला नाही. त्याच्यामध्ये माय ऑर्डर डिलिव्हरी जस्ट 1 वीक, थँक्यू, म्हणजे 1 आठवडा लागला त्याला परत माल ऑर्डर दिल्यानंतर. ऑसम प्रॉडक्ट, ऑसम, म्हणजे ते लपवून कसं पाठवलेलं आहे, ओळखता येतं का नाही, तुम्ही पकडले जाण्याची शक्यता आहे का नाही, ही सर्व्हिस विश्वासार्ह आहे का नाही, असे जे काही ड्रग डीलरला प्रश्न असतात त्याच्यासाठी हे रिव्ह्यूज असतात की ही ह्याची सर्व्हिस कशी चांगली आहे का नाही, हे सुद्धा पोलिसांनी बघितलं पाहिजे की कोणत्या कस्टमरकडे जास्त लोक जात आहेत. ओके, ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग बघा, कोरोना व्हायरस सुरू झाल्यानंतर त्यांनी, आता मला ह्याच्यात वाचता येत नाही, मी वाचलेलं आहे सगळं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंडियामध्ये पोस्टल सर्व्हिस फार लेट होती आहे. इंडियामध्ये कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जास्त आहे. बऱ्याच ठिकाणी 1 महिना लागतो आहे माल पोचायला, काही ठिकाणी अजूनही वेळ लागू शकतो. आम्ही सांगू शकत नाही की लॉकडाऊन किती लांब जाणार आहे. तर त्यांच्या काय अडचणी आहेत वगैरे ते याच्यात मेन्शन केलेले आहेत. बरेचसे ट्रक जे आहेत हे परदेशातून वेगवेगळ्या वस्तूंच्या आतमध्ये किंवा वेगवेगळ्या पदार्थांच्या आतमध्ये भरून पाठवले जातात आणि ते कसे लपवलेले आहेत, बरोबर लपवलेत का नाही लपवले, ती सर्व्हिस चांगली आहे का नाहीये, डोर टू डोर येते का नाही, का आपल्याला रस्त्यावर बोलवतात घेण्यासाठी, असे ते प्रश्नांचं डिटेल्स उत्तर याच्यामध्ये दिलेलं असतं. त्याच्याशिवाय हिडन विकी नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्च इंजिन्स मिळतील, खूप माहिती मिळेल, म्हणून ती हिडन विकी आपल्याला माहिती असावी म्हणून ती वेबसाईट टाकलेली आहे. त्याच्यावरून पोलिसांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या वेबसाईट बघता येऊ शकते. आता फेक पासपोर्ट घ्यायचे असेल तरी कसे घेतले जातात ते बघा. तुम्ही मार्केटमध्ये गेलात की तिथे पासपोर्ट एक ऑप्शन असतो, त्याला तुम्ही क्लिक केल्यावर ते ऑर्डर परचेस ते सांगतात की काय प्रोसेस असणार आहे. आफ्टर बाईंग अन ID or passport, send us a message with your age and gender so we can find a matching data set. Alternative, you can provide a data set, name, age, gender, size, etc. We will also need a biometric photo in high quality and signature scan. We will give update 11/2017, all price reduce for a limited time. म्हणजे बघा यांची सर्व्हिसेस किती पुढे गेलेले आहेत. आता या सगळ्या युरोपियन देश आहेत
नेदरलँडचं तुम्हाला पाहिजे असेल तर 1,500 युरो मध्ये एक पासपोर्ट तयार केला जाईल. डेन्मार्कचा पण रेट साधारण 1,500 युरो आहे. ग्रेट ब्रिटनचा 1,800 युरो मध्ये एक पासपोर्ट होईल. कॅनडाचा पासपोर्ट 1,250 युरो मध्ये, युरो म्हणजे साधारणपणे 80 रुपयाचा आहे. आता तेवढे गुणिले 80, 10-12 हजारामध्ये आहे एक पासपोर्ट तयार. आणि हे सगळे पासपोर्ट बऱ्यापैकी खरे असतात, म्हणजे ओरिजिनल पासपोर्टच्या ऑफिसमध्ये जरी तुम्ही व्हेरीफाय केलं तर तिथे तो डेटा तुम्हाला मिळू शकतो. हे फक्त स्क्रीनवर एडिट करून तुम्हाला पासपोर्ट तयार करून देतात असं नाही, तर ओरिजिनल डेटाबेस मध्ये सुद्धा ते फेरफार करतात आणि तुम्हाला त्याच्यामुळे एअरपोर्टला किंवा इतर ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला टेररिस्ट वापरतात किंवा ड्रग डीलर वगैरे ही सर्व्हिसेस वापरतात. भारताचा पासपोर्ट मध्ये फार काही डिमांड नसल्यामुळे भारताचा पासपोर्ट अजून दिसलं नाही, पण युरोपियन पासपोर्ट मात्र 10-15 हजारामध्ये उपलब्ध आहे. आयडी कार्ड, वेगवेगळे आयडी कार्ड जे आहेत ते तयार करायचे असतील तुम्हाला, चेक रिपब्लिकचं आयडी कार्ड जे आहे ते 500 युरो मध्ये आहे. नेदरलँडचं 500, साधारणपणे 550-500 युरो मध्ये हे सगळे फ्रेंच, लिथुनियन, असे वेगवेगळे कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आयडी कार्ड हे उपलब्ध आहेत. आता आपण आपलं वॉलेट कसं तयार करायचं, हे खरेदी करायचं असेल तर तुमचं स्वतःचं वॉलेट असायला पाहिजे. तेच थोडक्यात सांगतो. एक हिडन वॉलेट म्हणून सर्व्हिस आहे, तिथे जाऊन तुम्ही, मी आता माझं बल्क मार्केट हे युजर नेम आहे, तर बल्क मार्केट टाकलं, त्याच्यामध्ये पासवर्ड टाकला, कन्फर्म पासवर्ड केला, आय अग्री केलं, पे. तिथे तुमचं नाव विचारत नाही, पत्ता विचारत नाही, तुमचं बँक अकाउंट आहे का विचारत नाही, तुम्ही कोणत्या गावचे विचारत नाही, केवायसी नाही, काही नाही, फक्त युजर नेम आणि पासवर्ड. जेवढं मिनिमम असायला पाहिजे तेवढंच मिनिमम आहे. तुम्ही त्या हिडन वॉलेट मध्ये गेलात, बल्क मार्केट, तुमचा युजर नेम तुम्हाला पाहिजे ते टाका, पासवर्ड सेट करा, क्रिएट अकाउंट म्हणा, की लगेच ते अकाउंट क्रिएट. हा तुमचा बिटकॉइन नंबर मिळालेला आहे. हे दुसऱ्याला पाठवायचं की तुम्हाला जर मला पैसे पाठवायचे तर ह्याच्यावर स्कॅन करा. आता जर तुम्ही ह्याच्यावर स्कॅन केलं आणि पैसे पाठवले तर ते मला बिटकॉइन मध्ये मिळणार आहे. कोणाची इच्छा आहे का द्यायची? आता हे बघा, इझी बिटकॉइन वॉलेट. ह्याच्या बिटकॉइन मध्ये पण गडबड अशी आहे की पोलीस आता बिटकॉइनचा तपास करण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आपण बिटकॉइन चा तपास कसा करतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, पण काही केसेस मध्ये जगभरामध्ये बिटकॉइनचा तपास करता येतो, त्याच्यामध्ये आयडेंटिटी लपत नाही, असं जेव्हा गुन्हेगारांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी पुढचं चॅलेंज दिलं की वेलकम टू इझी कॉइन बिटकॉइन वॉलेट. इथे तुम्ही त्या इझी कॉइन मध्ये बिटकॉइन टाका, ते तुम्हाला लॉन्ड्रिंग करतील, म्हणजे तिथे त्या ठिकाणी तुमचे ते काळे पैसे व्हाईट करून उपलब्ध करून देतील. अशी सर्व्हिस देणारे पण बरेचसे जण आहेत. इझी कॉइन मध्ये पण तुम्ही युजर नेम टाका, पासवर्ड टाका आणि ओपन करा. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. हा माझा बिटकॉइन ऍड्रेस आहे. असं लक्षात ठेवता येणं किंवा सांगता येणं फार अवघड आहे. त्याला तुम्हाला एक तर लिंक पाठवावी लागते किंवा स्कॅन करायला सांगावं लागतं. आता बिटकॉइन खरेदी कशी करायची? जसे आपण डॉलर खरेदी करतो किंवा इतर करन्सी खरेदी करतो त्या पद्धतीनेच बिटकॉइनचं आहे. त्याच्यामध्ये स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 असे सविस्तर त्यांनी मार्गदर्शन केलेलं असतं. त्यामुळे ते खरेदी विक्री करणं काही फार अवघड गोष्ट नाही, कोणालाही करता येऊ शकेल असे आहे. आता बिटकॉइनचा लाईव्ह रेट जो आहे हा काल रात्री 42,40,787 रुपये होता. आता तुम्ही हे जर लाईव्ह बिटकॉइन रेट टाकलं गुगल मध्ये तर या क्षणाला किती रुपये आहे एक बिटकॉइन, म्हणजे आता 42,40,787 हा भारतीय रुपयामधला बिटकॉइनचा रेट आहे.
आता ही एक सर्व्हिस आहे हिडन अँसर. तुम्हाला जर काही प्रश्न असतील की आता या ठिकाणी बघा एकाने प्रश्न विचारलाय, हाऊ मच कॅन यू रिड्यूस द साऊंड ऑफ गन शॉट्स विथ पिलो. उशी वापरून गन शॉटचा आवाज कमी करता येतो का? गन परचेस ऑन द डार्क वेब. याला माहिती नाही की डार्क वेब मध्ये गन कसा परचेस करायचा आहे. तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही इथे विचारू शकतात. डार्कनेट वरचे तुमचे तज्ञ लोक, गुन्हेगार लोक, हार्ड क्रिमिनल तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि तुम्हाला जसं त्या कारागृहामध्ये मोठा गुन्हेगार छोट्याला तयार करतो तसं या ठिकाणी पण मार्गदर्शन करायला मोठे गुन्हेगार उपलब्ध आहेत. या ठिकाणी गॉट रेप्ड इन इंडिया असं पोस्ट आहे की त्या व्यक्तीला जो अनुभव आला भारतात आल्यानंतर की त्याने टाकलंय, माय वाईफ्स फ्रेंड व्हिजिटेड अ होली हिंदू priest in India and live with his group for 3 months. कोणती तरी व्यक्ती परदेशातली आली, तिच्यावर भारतामध्ये रेप झाला असं त्याने टाकलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला काही कॉमेंट करायचं तर खाली कॉमेंट करू शकता. खरं आहे, खोटं आहे, तुम्ही डिटेल्स कळवा वगैरे वगैरे. तुम्ही त्याच्यावर कम्युनिकेशन करू शकता, चॅट करू शकता. पुढचा आहे वेअर टू बाय हॅश इन इंडिया, ऑनलाईन और ऑफलाईन इज फाईन. म्हणजे ऑनलाईन खरेदी करणं सुरक्षित आहे, ऑफलाईन करणं ते पण तिथे मार्गदर्शन करतात की खरेदी विक्री कशी करायची आहे. याने सांगितलंय, आय वॉन्ट टू बाय हॅश नियर बेंगलोर और मैसूर साउथ इंडिया. इज देअर एनी ऑनलाईन शॉप टू बाय और एनी लोकल वेंडर लँड मी लीड मी. तर याच्यावर तुम्हाला जर याचं उत्तर दिलं कोणी की तुम्हाला या ठिकाणी या व्यक्तीला भेटा, तर तीच माहिती तुम्हाला सुद्धा पोलीस म्हणून मिळेल, तुम्ही सुद्धा ती रेड करू शकता. अशा पद्धतीने इथे जी चर्चा चाललेली आहे हे पोलिसांनी बघणं खूप इंटरेस्टिंग असतं. वेअर कॅन आय बाय पॉइझन ऑन डार्कनेट इन इंडिया, विष कुठं मिळेल याची चर्चा करताय. फाइंडिंग प्रॉस्टिट्यूट इन इंडिया. पॉर्न साईटचं तुम्ही बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा डेटा आहे. या ठिकाणी इंडियामध्ये लाखोमध्ये साईट्स आहेत, लाखोमध्ये व्हिडिओज आहेत, त्यांचे फोटोज आहेत. तर ह्याची पण खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केल्या जात असते, ते व्हिडिओजची, त्याच्या फोटोची. कारण त्याच्यामधून पण ब्लॅकमेलिंग केलं जातं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिल्यांदा फेसबुकवर मैत्री करतात, त्याच्यानंतर व्हॉट्सअप नंबर घेतला जातो आणि लगेच चॅटिंग करताना व्हिडिओ ऑन करून समोर त्याचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो, धमकी दिली जाते आणि ब्लॅकमेलिंग करून पैसे काढले जातात. अशासाठी जे व्हिडिओ असतात ते बऱ्यापैकी आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे, पण बऱ्याच वेळेला परदेशामध्ये ज्या ठिकाणी पूर्ण बॅन आहे त्या ठिकाणी तो डेटा विकत घेतला जातो. त्याच्याशिवाय ह्या फोटोचा किंवा व्हिडिओचा वापर करून ट्रोजन असे पाठवले जातात, त्याच्यासाठी पण ह्याचा उपयोग केला जातो. आता वेळ झालेलाच आहे. डार्कनेटचा तपास कसा करावा हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण सध्या मला समजलं की सांगतो. काय काय डिटेल्स आहेत स्वतंत्र प्रेझेंटेशन बनवतो आहे, कारण ते इतक्या कमी वेळामध्ये सांगता येणार नाही. पण तुम्हाला 2-3 टिप्स देऊन जाणार आहे. हे तुम्हाला जसं सांगितलं होतं, दिस हिडन साईट हे सिल्क रोडच्या बाबतचे होते. सिल्क रोड त्यांनी सीज केलं होतं एन्फोर्समेंट एजन्सीने, युरोपच्या. US आणि युरोपने मिळून ह्या रॉश ऑल्ब्रिच म्हणून आहे, त्याने इज अ फॉर्मर डार्कनेट market operator most famous for creating and running the Silk Road market. He was arrested in 2030 and 2 years later a Manhattan federal jury found him guilty on 7 charges including conspiracy
to launder money, conspiracy to commit computer hacking, conspiracy to traffic narcotics by the means of the internet, and continuing a criminal enterprise to so-called kingpin charge. Ulbricht, a first-time offender, was not convicted for actually selling illegal drugs and other items himself, but of creating and operating a site where others did. He was sentenced to life in prison. आपल्याला आठवत असेल तर याने काय केलं होतं की त्या सिल्क रोड नावाची वेबसाईट तयार केली, तिथे खरेदी विक्री लोकांना सोबत आणलं होतं. याचा स्टँड असा होता की मी काही केलेलं नाही, खरेदी करणारा वेगळा होता आणि विक्री करणारा वेगळा होता, माझा काही रोल नाही. आपल्याकडचे काही जणांना आठवत असेल तर Bazi.com ची केस तशीच झाली होती. दिल्ली MMS ची होती, दिल्ली युनिव्हर्सिटी मुलांनी अश्लील व्हिडिओ 100 का 200 रुपयाला विक्री करता ठेवलं होतं Bazi.com वर. त्यातल्या बऱ्याच जणांनी तो घेतला, कारण त्यांच्या कॉलेजच्या मुला-मुलींचा व्हिडिओ होता. तर त्या Bazi.comचं कोण बजाज होतं त्याच्यावर केस केली. त्याने त्याचं म्हणणं होतं की आम्ही वेबसाईट आहे, आम्ही मार्केट प्लेस आहे, आम्ही काही खरेदी केली नाही, विक्री केली नाही. पण याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पोलिसांच्या बाजूने निकाल दिला आणि तो पण इंटरमिडिएटरी म्हणून त्यावेळेला काय जबाबदारी आहे हे निश्चित नव्हतं. त्याच्यानंतर मग बऱ्याच सुधारणा होत गेल्या आणि पोलिसांनी तसंच कायद्यामध्ये बदल झाल्याने कोर्टाने दिलेल्या डायरेक्शन प्रमाणे आता इंटरमिडिएटरीची जबाबदारी आहे, वेबसाईटची जबाबदारी आहे. ते किती लेवल पर्यंत कंटेंट फिल्टर करू शकतात वगैरे ते सरफेस नेटच्या बाबतीत. या ठिकाणी तुम्ही ते वेबसाईट पर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे यांना रूल्स रेग्युलेशन्स लावणं मध्ये काही अर्थ नाही, कारण हा मुळामध्ये इलिगल स्पेस आहे, ती निर्मितीच त्याच्यासाठी आहे. आता शेवटची स्लाइड दाखवतो आणि थांबतो. 20 मिनिटं जास्त झाले, 15-20 मिनिटं. बिटकॉइन फॉरेन्सिक अनालिसिस. आपल्या कानावरून हे जायला पाहिजे, बिटकॉइनचा तपास कसा केला जातो, म्हणून मी थोडक्यात सांगतो. Bitcoin forensic analysis of transaction by identifying suspicious Bitcoin addresses. It formalizes the clues of a given case as transaction pattern defined over a comprehensive set of features. Convert the Bitcoin transaction data into a formal model called Bitcoin Transaction Net (BTN). तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो, हे किचकट वाटत असेल तर आपल्याला जर बिटकॉइनचं ट्रान्झॅक्शन सापडलं तर त्याला एका सॉफ्टवेअरच्या साहाय्याने BTN मध्ये कन्वर्ट करायचं. त्याला आपल्याला दिसेल, आपल्याला समजेल या पद्धतीने तो बिटकॉइन कधी तयार झाला, त्याच्यानंतर पहिलं ट्रान्झॅक्शन कसं झालं, दुसरं ट्रान्झॅक्शन कसं झालं, तिसरं कसं झालं, हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं असतं. तर ते ह्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही ते फॉरेन्सिक त्या साहाय्याने ओपन केलं तर त्याच्यामध्ये डाईंग ऍड्रेसेस, म्हणजे हा कुठे गेलेला आहे, अ पासून ब पर्यंत गेला तर ब हा रिसिव्ह करणारा आहे आणि त्याच्या पुढे त्याने कुठे पाठवलं का त्याच्या जवळ ठेवलेलं आहे. ते एकच बिटकॉइन कोणाकोणाकडे किती किती वेळेला गेलं याचा जो रेकॉर्ड असतो त्याच्यावरून आपण बिटकॉइनचा मूळ मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो किंवा ट्रान्झॅक्शन करण्यात आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये जे हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, स्प्लिटिंग, मर्जिंग आणि डाईंग. हे ऑपरेटर जे आहेत यांच्याकडे त्या कॉइनचा पूर्ण डिटेल्स उपलब्ध असतात. तर आपण ज्या वेळेला त्या ट्रान्झॅक्शनचं अनालिसिस करतो आणि बिटकॉइन ट्रान्झॅक्शन नेट तयार करतो, ओपन करतो, त्यावेळेला तुम्हाला हे सगळे ऑपरेटर्स दिसतात आणि त्या ऑपरेटर्सच्या मदतीने आपण ते ट्रान्झॅक्शन ऍक्च्युअली कोणापर्यंत गेलेलं आहे हे शोधून काढता येतं. म्हणजे या पद्धतीचे तपास आपल्याला पुढे करावे लागणार आहे, बिटकॉइनचा तपास करावा लागणार आहे. कारण बिटकॉइन ही ती निर्मितीच त्यांची आयडेंटिटी लपवणं याच्यासाठी झालेली आहे किंवा त्याचा जास्त उपयोग त्याच्यासाठी झालेला आहे. बिटकॉइन निर्माते किंवा डिजिटल करन्सीचे जे समर्थक आहेत ते म्हणतात ते त्याच्यासाठी झालेला नाही, परंतु व्यवहारामध्ये मात्र डार्कनेट मध्ये व्यवहार करताना बिटकॉइनच वापरले जातात, कारण पोलिसांना तपास करताना अडचणी येतात म्हणून. तर आता पोलिसांनी ते क्रॅक केलं किंवा पोलिसांनी ती अडचण दूर केली. आता गुन्हेगाराला नवीन काहीतरी चॅलेंज द्यावं लागणार आहे.
आता पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय वापर करतात हे बघितलं तर पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे गुन्हेगार त्याच्यापासून दूर जाणार आहे. म्हणजे आज पोलीस हे आयपी ऍड्रेस वरून आरोपीपर्यंत पोहोचतात का, तर गुन्हेगार आयपी ऍड्रेस न वापरता किंवा आयपी ऍड्रेस बाउन्स करत, टॉर म्हणजे काय असतं ते एकात एक असे आयपी ऍड्रेस घेतात, त्यांचे बाउन्सिंग करत डेटा फिरवतात. त्याच्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला एका युजरचा एक आयपी ऍड्रेस नसतो, तो सतत बदलणारा असतो. किंवा वेबसाईट जे आहेत ह्या डिसेंट्रलाइज असतात, तो तर डेटा एका सर्व्हरवर नसतो. तर पोलिसांना आरोपीचा आयपी ऍड्रेस मिळू नये याच्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करणार आहे. आपल्याला पोलीस आता आरोपींना ईमेलच्या आधारावर शोधतात, म्हणून डार्कनेटमध्ये ते प्रोटॉन मेल किंवा काही गोरिल्ला मेल्स आहेत की जे स्वतः डिस्ट्रॉय होतात, काही काळाने नष्ट होतात, ईमेल आयडीज व्हॅनिश होतात, किंवा व्हर्च्युअल मशीन मध्ये ते ईमेल आयडी तयार करतात. एक व्हर्च्युअल मशीन मध्ये मेल सर्व्हर कॉन्फिगर करतात आणि त्याच्यामध्ये एखादा ईमेल आयडी तयार करतात आणि मग तो वापरतात. ते वापरून झालं की तो व्हर्च्युअल ईमेल सर्व्हर पण डिलीट करतात, व्हर्च्युअल मशीन पण डिलीट करतात आणि ते सगळं क्लाउडवर असतं. त्याच्यामुळे पोलिसांना तिथपर्यंत पोहोचता येणं अवघड होणार आहे. मी जसं आता तुम्हाला सांगितलं की आता जे गुन्हे आयपी ऍड्रेस वरून शोधले जातात, ईमेल वरून शोधले जातात, मोबाईल वरून शोधले जातात, हे सगळे आता पाळगोत गुन्हे आहेत. याच्यामध्ये काही नवीन किंवा काही चॅलेंजिंग राहिलेलं नाही. हे सगळे गुन्हे आता पोलीस नायक, हेड कॉन्स्टेबल यांना तपासाला दिले पाहिजे आणि ऑफिसरने अजून काहीतरी किचकट तपास करायला सुरुवात केली पाहिजे. काही काळाने जर तुम्हाला हे अजूनही तुम्ही मोबाईल आम्हाला सीडीआरच सापडला नाही, लोकेशनच मिळत नाही, म्हणून हा गुन्हा उघडकीला येत नाही, अशी कारण देत राहिला तर पुढे एकही गुन्ह्याचा तपास लागणार नाही. तर मोबाईल सर्व्हर लॉक, सीसीटीव्ही, सीसीटीव्हीला गुन्हेगारांनी काय चॅलेंज द्यायचं आहे ते त्याचा तपास चाललेला आहे. बायोमेट्रिकला बायपास कसं करता येतं त्याचा तपास आहे. आपण पोलीस फेस रिकग्नाइज करण्यासाठी सस्पेक्ट डिव्हाइस किंवा सस्पेक्ट ऑब्जेक्ट ट्रेस करण्याकरता प्रयत्न करतो आहोत आणि गुन्हेगार त्याच्या विरोधात प्रयत्न करत आहेत. तर गेम, सायबर स्पेस मध्ये गेम काय आहे, तर नवीन टेक्नॉलॉजीचा कोण अधिक चांगला वापर करून दाखवतो हा पोलिसांचा आणि चोराचा खेळ चालू असतो. आता आपण बँक अकाउंट उपलब्ध असलं की त्याच्यावरून आरोपीपर्यंत पोहोचू शकतो, पण त्याच्यावर त्यांनी तोडगा काढला की आम्ही बिटकॉइन वापरू किंवा डिजिटल करन्सी वापरू, कारण याच्यामध्ये कुठलीही सेंट्रलाइज मॉनिटरिंग नाही, आरबीआय सारखी यंत्रणा नसते. ही डिस्ट्रीब्युटेड लेजर असतात, म्हणजे त्यांचं जे रेकॉर्ड आहे ते हजारो लाखो जगभरातले कॉम्प्युटर रेकॉर्ड ते मेंटेन करत असतात. त्याच्यामुळे कोणत्याही एका मशीनवर एका व्यक्ती, एक संस्था त्याचं मॉनिटरिंग करत नसतं. तर पोलिसांना ज्या ज्या गोष्टीचं मदत होते त्या गोष्टीपासून गुन्हेगार लांब जाण्याचा प्रयत्न करतो आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. की पेमेंट, ऑनलाईन पेमेंट वरून सुद्धा तुम्हाला पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता येतं, पकडता येतं. त्यांनी ते पेमेंट ट्रान्झॅक्शन पण वेगळ्या पद्धतीने सुरू करणार आहे. पोलीस वेबसाईट वरून आरोपीपर्यंत पोहोचतात. डिझाईन, डोमेन नेम रजिस्ट्रेशन, होस्टिंग, त्याच्यामध्ये पण त्यांनी डीप नेट आणि डार्क नेट हा प्रकार सुरू केलेला आहे. तर हे ओपन सोर्स जे आहे ते आता आउटडेटेड होणार आहे, कारण गुन्हेगारांचं कोणत्याही माहिती ही पब्लिकली ओपन डॉक्युमेंट मध्ये किंवा सायबर स्पेस मध्ये असणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला पोलिसांची काम करण्याची पद्धत बदलावी लागणार आहे, इंटेलिजन्स कलेक्शनची पद्धत बदलावी लागणार आहे. पोलिसांना येणारे चॅलेंजेस काय आहेत त्या दृष्टीने आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट कळायला पाहिजेत, म्हणून हे 1 तासाचं सेशन घेतलेलं आहे. तुम्हाला हे खूप इंटरेस्टिंग वाटेल, खूप काम करायला मजा येईल, पण तुम्ही स्वतः वापरायला सुरुवात करा, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली केसेस हाताळायला सुरुवात करा. सध्या तुम्हाला सुमोटो किंवा त्यानंतर स्वतःहून केसेस कराव्या लागतील, तुमच्यापर्यंत कोणी येणार नाही, पण त्याच्यातूनच तुम्हाला शिकायला मिळेल. मी स्वतः 1-2 केसेस केल्या की काय अडचणी येतात आणि किती आपल्याला यश येतं हे कळेल, आणि त्याच्यातून त्या अनुभवाचा फायदा आपल्याला ऍक्च्युअली पुढच्या केसेस हाताळण्यासाठी होणार आहे. मी या ठिकाणी थांबतो. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण थोडक्यामध्ये घेऊ.
कारण ऑलरेडी वेळ झालेली आहे. तरी एक दोन प्रश्न असतील तर घ्यायला हरकत नाही. सर चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत. बिटकॉइन इज दिस लीगल करन्सी. याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत. बिटकॉइन ऍज अ करन्सी इनलिगल आहे. बिटकॉइन ऍज अ प्रॉडक्ट, ऍज अ कमोडिटी इज लीगल. म्हणजे तुम्ही बिटकॉइन खरेदी विक्री करू शकता. जसं तुम्ही टमाटा, बटाटा, कांदा खरेदी विक्री करू शकता. मी 100 किलो बटाटे घेतले आणि ते 10 किलो मध्ये वाटले, तर ऍज अ कमोडिटी, एक वस्तू म्हणून तुम्ही बिटकॉइन वापरू शकता. पण करन्सी म्हणून तुम्ही बिटकॉइन अजून भारतामध्ये वापरू शकत नाही. करन्सीचा अर्थ समजून घेण्याकरता दोन शब्द लक्षात घ्या की कुठलाही पैसा, रुपये जे आहेत हे दोन काम करतात. एक म्हणजे ते संपत्ती किती आहे हे सांगतं. म्हणजे मी गरीब आहे का श्रीमंत, माझ्यापेक्षा तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात, हे आपण कशावर ठरवतो? तर तुमच्याकडे किती पैसा आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, याच्यावर आपण कोण गरीब कोण श्रीमंत ठरवतो. हा एक फायदा. आणि दुसरं म्हणजे त्या रुपयाने, त्या करन्सीने व्यवहार करता आले पाहिजे. म्हणजे मी समजा केळी घ्यायला गेलो आणि तिथे 50 रुपये डझन केळी आहे आणि माझ्याकडे 50 रुपयाचं लोणी असेल, तर मी त्या दुकानदाराला म्हणू शकतो तुझी केळी 50 रुपयाची आहे, हे लोणी पण 50 रुपयाचं आहे. तर ह्या दोन्ही वस्तूंची किंमत सेम आहे. हे कशावरून ठरलं? तर ते करन्सी वरून ठरवलं, पैसा जो आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी बिटकॉइन मध्ये समाविष्ट आहे, म्हणून त्याच्यात करन्सी म्हणून वापरता येतं. परंतु आरबीआयने ते आता करन्सी म्हणून इलिगल आहे, कमोडिटी म्हणून लिगल आहे. ओके. ऍज अ पोलीस इन्व्हेस्टिगेशन साठी डार्कनेट अकाउंट ओपन करावं का? इन्व्हेस्टिगेशन करता त्याचं डार्कनेटची गरज नाहीये. तुम्ही फक्त समजून घेणं, लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. पण जसं तुम्ही फेसबुक वापरत नाही तोपर्यंत फेसबुकचे फीचर्स कळत नाही. जोपर्यंत तुम्ही व्हॉट्सअप वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअपचे फीचर्स कळत नाही, ती टर्मिनॉलॉजी कळत नाही. आपल्याला तक्रारदार काय सांगतो आहे, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ काय सांगत आहेत, हे आपल्याला कळण्यासाठी, त्या टर्मिनॉलॉजी ओळखीच्या होण्यासाठी आपण हे सगळं स्वतः वापरलं पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये मास्टर नाही झालो तरी चालेल. पण लॉग इन म्हणजे काय असतो, बिटकॉइन म्हणजे काय असतो, ऍड्रेस म्हणजे काय असतो, आयपी ऍड्रेस म्हणजे काय असतं, हे शब्द आपल्या कानावरून गेले पाहिजे. मला आठवतं एक लष्कर पोलीस स्टेशनची केस होती, त्या खूप अगोदरची आहे. त्याच्यात चॅट केलं होतं, एका मुलीला कोणीतरी चॅटिंग केलं होतं ऑनलाईन आणि त्याच्यात त्यांनी प्रिंट काढून दाखवले. तर त्या लष्करच्या हेड कॉन्स्टेबलचा फोन आला होता, साहेब यांनी काहीतरी तक्रार घेऊन आलेली आहेत आणि एक नाटक लिहून आणलंय म्हणे यांचं, याच्यात काय बोलतायत काही कळत नाही, पण ते नाटक आहे आणि त्याच्यावर त्यांचं म्हणणं की तुम्ही एफआयआर घ्या. म्हणजे हे चॅटिंग आहे आणि चॅटिंगची प्रिंट आउट आहे, हे सुद्धा त्यावेळेला आपल्याला माहिती नव्हतं. तर अशी जी टर्मिनॉलॉजी आहे ती कळण्यासाठी म्हणून आपल्याला त्या सगळ्या सर्व्हिसेस वापरून बघितल्या पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन करता लॉजिकच महत्वाचं असतं. पुढचा प्रश्न घेतो मी. बिटकॉइन रुपयात बदलता येतं का? हो, बदलता येतं. बिटकॉइन ऍज अ ऍसेट इज लीगल. येस, इट इज लीगल. म्हणण्याचे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, कारण की जगभरामध्ये कुठेही तुम्हाला करता येतं. सर व्हीपीएन, एक मिनिट. द क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल करन्सी बिल 2021 हा कायदा प्रस्तावित आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते बिल आहे आणि ते लवकरच पास होणार आहे. पास झाला असेल तरी मला माहिती नाही, ते बिल वाचलेलं आहे. अजय शिंदे, द क्रिप्टोकरन्सी, हा ते झालं. व्हेरी नाईस अँड युजफुल इन्फॉर्मेशन. थँक्यू. पुढचा प्रश्न. ओके. प्रॉक्सी यूज केलेले कसे पकडायचे? ओके, प्रॉक्सी बद्दल खूप जणांचा गैरसमज असतो. प्रॉक्सी याचा अर्थ काय असतो की
ने बी ला डायरेक्ट संपर्क न करता हा सी कडे जातो आणि सी हा बी कडे जातो, याला म्हणायचं प्रॉक्सी. त्याच्यामुळे बी ला असं वाटत असतं की माझा डेटा ए पर्यंत जात नाहीये, तो सी च्या मार्फत जातो आहे. त्यामुळे ए हा पोलीस आहे, बी हा चोर आहे. चोर एखादी गोष्ट करतो आहे, काही नेटवर वापरतोय, ते प्रॉक्सीच्या मार्फत करतोय, म्हणजे सी च्या मार्फत करतो आहे आणि पोलिसांना सगळा डेटा सी चा मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या मागे मी लपलो तर पोलीस माझ्यापर्यंत येऊ शकणार नाही असं त्यांना वाटत असतं. परंतु सी किती पोलिसांना मदत करतो हे बी ला माहित नसतं. त्याचा विश्वास आहे की सी हा पोलिसांना माहिती देणार नाही. पण पोलिसांनी सी सोबत जर चांगले रिलेशन्स असतील, त्याच्यामध्ये पण गडबड अशी आहे की प्रॉक्सी सर्व्हिस देणारे हे लिगल आहेत का इनलिगल आहे, म्हणजे बदमाश लोकांनीच ते प्रॉक्सी तयार केलंय का काही चांगल्या लोकांनी तयार केलं आणि त्यांचे प्रॉक्सी सुद्धा हॅक करून गुन्हेगारांनी ती वापरलेली आहे, किंवा त्या प्रॉक्सीच्या सर्व्हरवर गुन्हेगारांचा डेटा उपलब्ध असतो, तो पोलिसांना मिळवता आला तर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकतात, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे ते जर तर असतं की तुम्हाला माहिती मिळते का, त्याच्याकडे उपलब्ध आहे का, पोलीस कसे कॉन्टॅक्ट करतात वगैरे. टॉर सोडून इतर मार्ग आहेत काय डार्क वेबवर जाण्याचे? हो, टॉर सोडून इतर मार्ग आहेत डार्क वर जाण्याचे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे. I2P आहे किंवा वेगवेगळे जसे P2P आहे, दोन मशीन्स एकमेकाच्या डायरेक्ट कनेक्ट होतात. ब्राउझर शिवाय पण आपल्याला कम्युनिकेशन करता येऊ शकतं. ते टॉर ह्याच्यासाठी सांगितलं की आपल्याला आता प्राथमिक अवस्थेमध्ये शिकण्याकरता टॉर हे समजून घेण्याकरता उपयोगाचं आहे. पण टॉर हे एकमेव माध्यम आहे असं नाही. व्हर्च्युअल मशीन इज नेसेसरी ऑर नॉट, नाही. व्हर्च्युअल मशीन ही एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे, ती प्रत्येक वेळेला वापरल्या जाते असं नाही. जसं स्वतःची ओळख लपवण्यासाठी अनेक, किंवा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी ह्या दोन कन्सेप्ट आहेत. मी माझी सिक्युरिटी आणि प्रायव्हसी वाढवण्यासाठी काय काय करतो, तो मी पासवर्ड टाकतो, मी एन्क्रिप्शन ठेवतो, मी त्याला झिप करतो, मी ते डार्क नेटवर टाकतो, मी IP ऍड्रेस स्कूप करतो, मी त्याच्यामध्ये व्हर्च्युअल मशीन वापरतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी माझी सिक्युरिटी आणि प्रायव्हसी वाढवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या केसमध्ये गुन्हेगारांनी व्हर्च्युअल मशीन वापरलं का नाही वापरलं हे बघून आपल्याला, म्हणजे प्रत्येक केस जसं आपलं चॅलेंज वेगळं असतं. तर व्हर्च्युअल मशीन वापरलं असेल तर पोलिसांचं चॅलेंज वाढलं, त्याने एन्क्रिप्शन केलं असेल तर पोलिसांचं चॅलेंज वाढलं, त्याने प्रॉक्सी वापरलं असेल तर पोलिसांचं चॅलेंज वाढलं, त्याने पासवर्ड प्रोटेक्टेड फाईल्स वापरल्या असतील तर त्याचं पोलिसांचं चॅलेंज वाढलं. प्रत्येक केसमध्ये चॅलेंज काय आहे त्याच्याप्रमाणे आपलं सोल्युशन वेगवेगळं असतं. पण प्रश्नाचं उत्तर आहे की ते मस्ट नाहीये. सर, चॅटबॉक्स मध्ये भरपूर प्रश्न आहेत आणि ते म्हणजे त्याचे आन्सर्स पण आय थिंक मोठे आहेत. तर मी सगळ्यांना आपला नंबर शेअर करते सर. ओके. तर कारण वेळेअभावी आपल्याला इथे थांबावे लागेल. तर भरपूर प्रश्न आहेत, सर्वांचे भरपूर प्रश्न आहेत. नवीन विषय आहे सर्वांसाठी, जो आपण रेग्युलर तपास करत असतो त्याच्या पलीकडे हा आपल्याला सरांनी आपल्याला एक मार्गदर्शन केलेले आहे. नवीन टेक्नॉलॉजी ज्यामध्ये आरोपी यूज करतात आहे आणि त्या टेक्नॉलॉजी संदर्भात सरांनी सुद्धा आपल्याला आता अद्ययावत केलेलंच आहे. नवीन विषय आहे त्यामुळे प्रश्न जास्त आहेत. तर मी ग्रुपमध्ये सरांचा नंबर चॅटबॉक्समध्ये सरांचा नंबर सेंड केलेला आहे, शिवाय ग्रुपमध्ये. आणि सर्वच महाराष्ट्र पोलीस आपण डॉक्टर तुंगार सरांना तर ओळखतच असतात, सरांचा नंबर सुद्धा सर्वांना मिळेलच. तर मी वेळेअभावी इथे थांबवते आहे. या विषयाचं जे वेबिनारचं लिंक आहे, सॉरी क्विज आहे, ती साधारणतः संध्याकाळपर्यंत आपल्याला पाठवण्यात येईल. मी CPR पुणे आणि MP नाशिक कडून सरांचे खूप खूप धन्यवाद मानते सर. थँक्यू. थँक्यू सर. परत सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद मानते आणि आजचा वेबिनार इथे संपलेला आहे असे मी जाहीर करते. खूप खूप धन्यवाद.